मी ऑलमोस्ट लाईव्ह जातोय ह्याच्यावरती ओके सर, मग मी लगेच MPC check करतो एक्झाम जर मी ओरिएंटेड वरती मी लाईव्ह गेलेलो आहे. ओके, चालू आहे लेक्चर. ओके, एमपीसी live आहे एक्झाम का? ओरिएंटेड, हां एमपीसी एक्झाम ओरिएंटेड वरती यायला सांग मुलांना. ओके, फायनली मला दिसत असेल तर मी लगेच सोडतो तुम्हाला, लिंक शेअर करतो. आहे लाईव्ह, मी तर शेअर करतो. ओके ठीक आहे. ठेवतो आणि शेअर करतो. थँक्यू थँक्यू. Yes. सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स. ॲक्च्युली आज रेग्युलर प्लॅटफॉर्मपेक्षा दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती शिफ्ट व्हावं लागल्यामुळे आणि त्यामध्ये टेक्निकल एरर्स आले. तर होप सो आजच्या दिवस ॲडजस्ट करून घ्याल. ओके, ओके. काही मुलं जॉईन होत आहेत, दोन्ही ग्रुपवरती लिंक शेअर होती. सो एक एक मिनिट आपण रिवाईज करूया, तोपर्यंत बाकीची मुलं जॉईन होतील. ओके, इज इट ओके? कमेंट करून सांगा की इन केस काय प्रॉब्लेम असेल, आवाज क्लॅरिटी. ओके, ह्यामध्ये ओके. एनर्जी टॉपिकमध्ये आपले कालच्या लेक्चरमध्ये आपण कन्व्हेन्शनल आणि नॉन कन्व्हेन्शनल असे दोन्ही पार्ट पाहिलेले आहेत. त्यातले कन्व्हेन्शनलपेक्षा नॉन कन्व्हेन्शनलवरती कसं वेटेज वाढत चाललेलं आहे आणि पर्यायी इंधनाचा स्रोत म्हणून त्याच्याकडे जे पाहिलं जातं आणि त्यावरती आयोगसुद्धा MPCचा पर्यायी प्रश्नाचा सोर्स म्हणून पाहते. तर त्या अँगलने आपण ते पाहिलेलं आहे. ओके, आणखी मुलं जॉईन होत आहेत कारण की दोन्ही ग्रुपवरती ते शेअर व्हायला थोडासा टाईम लागला आहे. आणि सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स, आज थोडासा रिअली हेक्टिक झालं. ओके, तर आपण एकदा 2 मिनिटामध्ये की सिलेबसचा जो काही पॉईंट आहेत महत्त्वाचे येणारे तर ते बघू. जसं की सर्वात तुम्ही कमेंटमध्ये मला उत्तर पण देऊ शकता. ओके, मी काही प्रश्न पण विचारतो की मी कंटेंट काही घेत नाही, फक्त प्रश्न विचारतो. सर्वात कमी स्टेजेसमध्ये एनर्जी कन्व्हर्जन कुठल्या ह्याच्यामध्ये होतं? थर्मल एनर्जी, जलविद्युत म्हणजे हायड्रल एनर्जी, सोलार एनर्जी, तर कशामध्ये होतं? तर त्याच्या स्टेजेस कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. ओके, व्हेरी गुड सूरज. सेकंड क्वेश्चन, स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व हा पण पोटेन्शियल प्रश्न आहे. तर 3 ठिकाणी आहेत, तर ते 3 ठिकाणं कोणी सांगू शकतं का? स्क्रीनवरती पण पाहू शकता, रिवाईज करा. कुठलं? एक्झिस्टिंग 3 आहेत, पादूर, मंगळूर हे दोन्ही कर्नाटकमध्ये आहेत. विशाखापट्टणम हे आंध्र प्रदेशमध्ये आहे, हे ऑलरेडी एक्झिस्टिंग आहेत. आणि चांदीखोल हे प्रपोज आहे. ओके, व्हेरी गुड. बर्नॉलीज प्रिन्सिपल. ओके, बर्नॉलीज प्रिन्सिपलवरती ॲज सच MCQज मी फ्रेम नाही करू शकत, पण आपण त्याचं एकदा ओव्हरव्ह्यू पाहू की काय आहे बर्नॉलीज प्रिन्सिपल. स्टॅटिक प्रेशर प्लस डायनामिक प्रेशर आणि हायड्रोस्टॅटिक प्रेशर, म्हणजे आपण त्याला पोटेन्शियल प्रेशर म्हणतो. प्रेशर एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी, ओके, प्लस पोटेन्शियल एनर्जी ही ऑलवेज कॉन्स्टंट असते. आपण हे बर्नॉलीज प्रिन्सिपलमध्ये पाहिलेलं आहे. आणि बर्नॉलीज प्रिन्सिपल कुठे युजफुल ठरतं?
प्रत्येक एनर्जी कॉन्झर्व जिथे जिथे एनर्जी कॉन्झर्व करायची आहे तिथं बर्नौली प्रिन्सिपल युजफुल आहे. राईट. परत आणखी बघितलेलं आहे आपण की स्त्रोतनिहाय म्हणजे स्थापित क्षमता महाराष्ट्र राज्याची पाहिलेली आहे आणि केंद्र सरकारची पाहिलेली आहे. परत आणखी एक MCQज विचारतो. आपली जी टोटल एनर्जी क्षमता आहे त्यातल्या प्रोड्युसिंगमध्ये पहिले सिक्वेन्स वाईज कमेंट करून सांगा मला की सर्वात जास्त कोण बनवतं, प्रायव्हेट प्लेयर, गव्हर्नमेंट किंवा कोलॅबरेशनमध्ये. ओके, मुलं जॉईन होत आहेत ओनली, खूप कमी, आणखी मुलांपर्यंत लिंक शेअर झालेली नाही मे बी. ठीक आहे, व्हेरी गुड. प्रायव्हेट, ओके, हर्षदा मॅमने सांगितलेलं आहे बरोबर. सूरज बिस्केटे, व्हेरी गुड. प्रायव्हेट सर्वात जास्त, त्यानंतर स्टेट आणि नंतर कोलॅबरेशनमध्ये. आणखी एक प्रश्न येऊ शकतो 2021 साठी, तो असा की आपले इंटेंडेड नॅशनल डिटरबाइन कंट्रीब्युशन म्हणतो आपण, जे पॅरिस ॲग्रीमेंटसाठी आपण जे व्हॉलंटरी ॲक्सेप्ट केलेले आहे त्याचे 3 क्लॉज येऊ शकतात 2021 साठी, की आपण काय काय कमी करणार आहे. ओके, आठवलं तर कमेंट करून सांगा, किंवा आपण खाली पाहणार आहोत ते परत एकदा, आणि काल पण पाहिलेलं आहे. ओके, व्हेरी गुड. की सर्वात जास्त आपण काय करणार आहे, 40% एनर्जी हे रिन्युएबल पासून आपण 2030 पर्यंत मिळवणार आहात. व्हेरी गुड हर्षदा मॅम. दोन 2005च्या लेवलला 30 to 33% इमिशन रिडक्शन करायचं आहे. जे CO2 इमिशन रिडक्शन आहे ना ते करायचं आहे. आणि थर्ड मला सांगू शकता, फॉरेस्ट रिलेटेड आहे, कोणाला आठवते का? ओके, चालेल. आपण आज पुढे लेक्चर कंटिन्यू करू. ऑलरेडी अर्धा तास गेलेला आहे. आय एम सॉरी, सगळ्यांचा वेळ गेला ह्या टेक्निकल इश्यूमुळे. बट उद्यापासून सगळं ऑन द टाईम, वेळेच्या अगोदर सगळं चेक करून स्टार्ट केलं जाईल. काल आपण कुठपर्यंत आलो होतो? सोलार एनर्जी, आणि सोलार एनर्जीमधले बाकीचे पण सगळे पॉईंट्स पाहिले होते. त्यानंतर विंड एनर्जी पाहिली. विंड एनर्जीचे प्रिन्सिपल बघितले की ते हाऊ इट वर्क्स. ओके, त्याच्या किती स्टेजेसमध्ये आहेत, कशी कायनेटिक एनर्जी, रोटेशनल एनर्जी, आणि त्यानंतर टर्बाईन्स फिरून आपण एनर्जी मिळवतो. इंडियाचं पोटेन्शियल किती, मिनिमम विंड स्पीड आपण बघू शकता. ओके, 15 किलोमीटर पर आवर. त्या कट ऑफ स्पीड आणि कट ऑन स्पीड आणि कट ऑफ स्पीड हे पण आपण पाहिलेलं आहे. ओके, त्यानंतर हे विंड एनर्जी, आणि त्यावरती 2 इक्वेशन विचारले होते. रोटरचा म्हणजे डायमीटर विचारली होती, आणि त्याच्या डायमीटरचा आणि एनर्जीचा रिलेशन कसं आहे, तर आपण विंड एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रोटर आहे त्याचा डायमीटरचा स्क्वेअर. म्हणजे 2 पट वाढली, त्याचा व्यास जर डबल झाला तर एनर्जी काय होते, डबल. तसंच विंडचं स्पीड जर 2 टाइम्स वाढलं तर विंड एनर्जी किती टाइम्स वाढेल, 8 टाइम्स वाढेल. ओके, तर आलेला नाही प्रश्न, पण येऊ शकतो. ओके, काही पॅरलली तुमच्या नोट्समध्ये इन्क्लूड करून घ्या. काही व्हिडिओ बघता बघता काही नोट्स पण तुमच्या ओपन ठेवा, सो दॅट तुम्ही त्यामध्ये व्हॅल्युएशन करू शकता. ओके गाइज, आपण पुढे जाऊया. जिओथर्मल एनर्जी. ओके, आज आपण जिओथर्मल पासून सुरू करतोय. चलो, हा जिओथर्मल एनर्जी, तो कन्सेप्ट काय आहे, तर जी भूगर्भातली जी हीट आहे, उष्णता आहे, ती वेगवेगळ्या पद्धतीने आपण ती ॲक्सेस करू शकतो.
तर म्हणजेच काय, तर भूगर्भातील जी उष्णता आहे ती 3-4 वेळने आपण ॲक्सेस करून त्याचा आपल्या कन्व्हिनियन्ससाठी, जसं आपली एनर्जीची रिक्वायरमेंट आहे त्या फॉर्ममध्ये आपण त्याला कन्वर्ट करून यूज करू शकतो. त्याच्यात 4 पद्धतीने आपल्याला ती मिळवता येते. आपण पाहू शकता स्क्रीनवरती. एक तर आहे हायड्रोथर्मल. ओके, मग डायरेक्ट टेम्परेचर ॲक्सेस करून आपण ती एनर्जी मिळवू शकतो. किंवा दुसरा आहे जे उष्ण खडक आहेत. ओके, हॉट ड्राय रॉक्स. हॉट ड्राय रॉक्स तुम्हाला मी इमेज दाखवतो पुढे. हॉट ड्राय रॉक्समध्ये आपण पाईपलाईन टाकून तिथून त्या वॉटर गरम करून त्याचे वाफेमध्ये रूपांतर करतो आणि त्यापासून आपण एनर्जी मिळवू शकतो. तर तो एक आहे. तसंच मॅग्मा. काही हॉटस्पॉट आहेत तिथं डायरेक्ट मॅग्मा निघतो, जसं की आपला हे पॅसिफिक रिंग ऑफ फायर म्हणतो आपण. तिथं खूप सारे असे मॅग्मास फल्कन आहेत आणि तिथे 800 ते 1000 डिग्री टेम्परेचर कायम आहे. तर अशा ठिकाणची ही एनर्जी आपण मिळवू शकतो. आणि जिओ प्रेशराइज ब्राइन्स. ओके, तर ह्या 3-4 माध्यमातून आपण एनर्जी ॲक्सेस करू शकतो आणि यूज करू शकतो. तर ह्यावरती टेक्निकल ॲज अ प्रिन्सिपलवरती सच प्रश्न विचारलेला नाही, बट आपण ती एनर्जी अल्टरनेट केव्हा आणि त्याचे रिलेटेड पहिले प्रोजेक्ट्स कुठले आहेत, ओके, ते आपण पाहू. इंडियामध्ये किती 1970 पासून आपण बघितलं की अल्टरनेटिव्ह एनर्जीसाठी शोधात सुरुवात झाली आणि त्यात जिओथर्मल एनर्जी पण आहे. आणि जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया नुसार इंडियाचं पोटेन्शियल किती आहे? ऑलमोस्ट 10,000 मेगावॅट एवढं पोटेन्शियल आहे. ओके ओके, स्क्रीन दिसत नाही क्लिअर. ओके, वेट, झूम करतो. स्क्रीनचं रिझॉल्युशन वाढवा. ॲक्च्युली जर दिसत नसेल ना तर स्क्रीनचं रिझॉल्युशन वाढवा, सो दॅट यू कॅन सी क्लिअरली. ओके, 480 ठेवलं तर तुम्हाला क्लॅरिटी येऊन जाईल. ओके, तर हिस्ट्री पहिला प्रोजेक्ट कुठे झाला? हिमाचल प्रदेशमध्ये, मणिकरण इथे. ओके, जो की एकदम प्रायोरिटी स्टडी बेसिसवरती होता, 5 किलोवॅटचा होता. ओके, हा स्टडी प्रोजेक्ट आहे आणि हा येऊ शकतो 2000. हा करंटचा प्रश्न आहे, हे तुमच्या नोट्समध्ये नोट डाऊन करून घ्या. लडाखमध्ये हा कमर्शियल बेसवरती पहिला एक लार्जेस्ट प्रोजेक्ट तयार होतोय, हा जिओथर्मलचा. कुठे? लडाखमध्ये. आणि कोण स्थापन करणार आहे? ऑइल अँड नॅचरल गॅस कंपनी. हे त्याची फंडिंग करणार आहे आणि ती स्थापन करणार आहे. तर करंटमध्ये हा एक प्रश्न येऊ शकतो. तर तुम्ही मणिकरणवरती प्रश्न येऊन गेलेला आहे, तुम्ही खाली इथं पाहू शकता की 2016 का 17 आलेला क्वेश्चन आपण बघू. भारतात भूऔष्णिक ऊर्जेचा प्रायोगिक प्रकल्प डॅश येथे उभारला गेला आहे. कुठला? त्याचा डायरेक्टच आपल्याला माहिती आहे की उत्तर मणिकरण, हिमाचल प्रदेश या ठिकाणी. ओके, ओके, जर स्क्रीनवरती दिसत नाही काही तर तुम्ही रिझॉल्युशन वाढवा. ओके, सो दॅट यू कॅन सी क्लिअरली. जिओथर्मल एनर्जी जे आपण जो कन्सेप्ट एक्सप्लेन केला ना, तर तोच इथे आहे. ओके, की कोरचं टेम्परेचर किती आहे? ऑलमोस्ट 9000 डिग्रीपर्यंत आहे. आणि त्याची ते कशामुळे आहे? तर वेगवेगळ्या सोर्सेसमुळे आहे. की अर्थच्या क्रस्टमध्ये किंवा इंटेरियरमध्ये काय आहे? खूप रेडिओ मटेरियल आहे आणि त्या रेडिओ मटेरियल डिके होतं आणि त्यामधून खूप एनर्जी बाहेर पडत असते. त्यामुळे काही ठराविक ठिकाणी अर्थ फॉर्मेशनमध्येच आणि ठराविक ठिकाणी ती कंटिन्युअसली बाहेर येते. तर वेगवेगळे बेल्ट आहेत, त्या जॉग्राफीतल्या थेरीज आपण इथे घेऊ शकत नाही ड्यू टू आपला जो सिलेबसचा पार्ट नाही आहे. ओके, बट ते करंट्स आहेत. ओके, तर ते एका ठराविक डिरेक्शनमध्ये राईज होतात आणि प्रत्येक एक प्लेट आहे, ते प्लेट सबमर्ज होते. ओके, आणि नवीन प्लेट सर्क्युलेशन होत असतं आणि नवीन प्लेट दर 60 मिलियन इयरला तयार होत असते. आणि जिथं जिथं प्लेट अशी ब्रेक होते तिथं तिथं मॅग्मा बाहेर येतो. आणि पॅसिफिक रिंग ऑफ फायर हा जो एक पोर्शन आहे तिथं ऑलमोस्ट 60 to 70% हा प्लेट
राईज होत असते, प्लेट तयार होत असते आणि तिथं आपल्याला मॅग्मा खूप जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतो आणि तिथेच व्होल्कॅनो आणि अर्थक्वेक पण तिथेच जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. ओके, ही जॉग्राफीची थेअरी आहे. आपल्याला इथे रिअली सॉरी की हे जे मी एक्सप्लेन केलं ते सर्व माझ्या या इमेज खालीच झालं, बट इट्स ओके. ही प्लेट टेक्ट्रॉनिक्समध्ये आणि जॉग्राफीच्या ऑप्शनलमध्ये तो कंटेंट आहे, बट इट्स ओके. आपल्याला इथे फक्त स्टिक टू द आपल्या पॉईंट पुरतंच मर्यादित राहायचं आहे. तर आणखी काही प्रश्न येऊ शकतात. आपण बघितले की करंटचा लडाखचा एक प्रश्न येऊ शकतो आणि खालीलपैकी 2019ला आलेला प्रश्न, खालीलपैकी कोणती ऊर्जा ही मत्स्य शेती त्याचप्रमाणे सागर शेतीसाठी वापरली जाते. हा क्वेश्चन आय थिंक आयोगाने कॅन्सल केलेला आहे. तर आपल्याला माहिती आहे की सी ॲग्रिकल्चर आणि फिश कल्टिवेशन ह्यासाठी जिओ थर्मल एनर्जी, एन्व्हायरमेंटल एनर्जी आज सच काय कन्सेप्ट नाही आहे. बायोमॅस अँड बायोगॅस एनर्जी हे ॲक्च्युली ते आपण बर्न करून एनर्जी मिळवतो, त्यामुळे तेही ऑप्शन नाही. सी थर्मल एनर्जी आणि जिओ थर्मल एनर्जी हे रिलेटिवली सेमच टॉपिक आहेत, तर हे कशामध्ये टाकायचं उत्तर, ह्या कॉम्प्लेक्सिटीमुळे तो प्रश्न कॅन्सल झालेला आहे. ओके, पण आपण पाहिलं तर काय होतं की जिओ थर्मल एनर्जीवर ॲज सच टेक्निकल प्रॉब्लेम क्वेश्चन येण्यापेक्षा ते लेम क्वेश्चन विचारतात आणि त्या अनुषंगाने आपण तिथे कव्हर करतच आहोत. पण जरी इन केस टेक्निकल गेला तरी आपण ते पाहू. ओके, तर तुम्ही इथे बघू शकता स्क्रीनवरती ते ॲक्च्युली कसं वर्क होतं. जिओथर्मल पॉवर प्लांटमध्ये हे अर्थक्रस्टच्या खाली एक खूप जास्त ठराविक टेम्परेचर आहे. तिथे पाईपलाईनमध्ये आपण पाणी इंजेक्ट करतो, वॉटर इंजेक्ट करतो आणि त्यातून हॉट वॉटर वरती गॅदर करतो. त्या गॅदर केलेले हॉट वॉटर, ओके, त्याची जी स्टीम आहे ती स्टीम एका डिरेक्शनमध्ये ॲक्युमुलेट करून त्याचे टर्बाईन्स, म्हणजे आपण टर्बाईन्स रोटेट करून त्यापासून इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो आणि हे पॉवर ग्रीडला कनेक्टेड आहे. तर असं एकदम सिंपल बेसिक प्रिन्सिपल आहे. यामध्ये आणखी जास्त काही MCQs येण्याचे चान्सेस नाहीत आणि जरी टेक्निकल आला तरी किती स्टेजेसमध्ये आहेत ते तुम्ही बघू शकता. ओके, फर्स्ट स्टेज तुम्हाला वॉटर इंजेक्ट करायचं आहे. आयदर तुम्ही इथूनच करू शकता किंवा आयदर कूलिंग वॉटर तुम्ही ह्या सेकंड स्लॉटमधून पॉईंटमधून इंजेक्ट करू शकता. परत त्यानंतर जे झालेलं कोल्ड वॉटर हॉट वॉटर वरती येईल, सेकंड स्टेजमध्ये त्याची वाफ होईल, त्यानंतर थर्ड स्टेजमध्ये ते टर्बाईन्स फिरवतील आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल. मिनिमम 3 स्टेज आणि एक्झॅक्टली बोललं तर 4 स्टेजमध्ये जिओथर्मल एनर्जी तयार होते. ओके, इज इट ओके? आपण आता ह्याच्यावरती प्रश्न काय विचारले हेही बघितले आपण आणि ह्यावरती आणखी डीप क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस नाही. तर बेसिक कन्सेप्टवरती प्रश्न विचारला जाईल. नेक्स्ट घेऊया आपण सागरी ऊर्जा, म्हणजेच टायडल वेव्ह ओशन एनर्जी. वेगवेगळ्या नावाने ही ओळखली जाते आणि वेगवेगळ्या टाईपमधून आपण सागरातून एनर्जी ॲक्सेस करू शकतो. यामध्ये काही समुद्राची जी भरती ओहोटी आहे त्याचा वापर करून, तसेच त्याच्या लाटांपासून निर्माण होणारी जी कायनेटिक एनर्जी आहे तिचे रूपांतर आपण विद्युत इलेक्ट्रिसिटीमध्ये करत असतो. तर ते कुठल्या 3 फॉर्ममध्ये आपण ते ॲक्सेस करू शकतो. तर ते कुठले 3 टाईप्स आहेत? एक तर आहे वेव्ह एनर्जी. ओके, ठराविक वेव्ह स्पीडने वेव्ह येत असेल तर त्यापासून आपण एनर्जी मिळवू शकतो. परत टाईड्स वन अँड द सेम आहे, पण टेक्निकली त्यात थोडासा डिफरन्स आहे ते. ओके, आणि थर्ड आहे ओशन थर्मल एनर्जी, जे की ओशनच्या खालचं जे टेम्परेचर आहे ते हार्नेस करून आपण एनर्जी मिळवू शकतो. ओके, ह्यावरती ॲज सच लेम स्टेटमेंट आहे, त्यावरती MCQ बनत नाही आहे, पण आपलं हे जे फॅक्ट्स आहेत तर ते इम्पॉर्टंट आहेत. इंडियाची पोटेन्शियल किती आहे? जिओलॉजिकल सर्वेनुसार ऑलमोस्ट 40 गिगावॅट एवढं इंडियाचं पोटेन्शियल आहे. ओके, किती? 40 गिगावॅट. आणि सर्वात पहिला प्रोजेक्ट आहे तो 1991 मध्ये विझिंजाम, हा जो केरळमध्ये आहे, इथं 150 किलोवॅटचा प्रोजेक्ट प्रायोगिक तत्वावरती आपण सुरू केला होता, बट तो कालांतराने बंद झाला आणि MPSC फर्स्टला प्रेफरन्स देतं. सो हे तुमच्या नोट्समध्ये ॲड करा. विझिंजाम केरळ 1991, 150 किलोवॅट.
ओके. मी काही सेकंद पॉज घेतो सो दॅट तुम्ही ते लिहू शकता. होप सो तुम्ही नोट डाऊन केला असेल. आपण पुढे जाऊ. टायडल एनर्जी. टाइड्स, लो टाईड आणि हाय टाईड. आपल्याला माहिती आहे की पृथ्वीच्या परिवलन आणि परिभ्रमण ह्यामुळे काय होतं, सूर्य आणि चंद्र यांचे जे गुरुत्वाकर्षण आहे त्यामुळे समुद्रावरती नियमितपणे भरती आणि ओहोट घेत असते. ओके. तर त्यापासून आपण एनर्जी कशी हार्नेस करू शकतो, तर हाय टाईड लाईन आणि लो टाईड लाईन म्हणजे एक हे सपोज हे आहे कोस्टल एरिया आणि हे नॉर्मल वॉटर आहे आणि इथं हाय टाईड लाईन आणि लो टाईड लाईन ह्याच्यामध्ये जर 5 मीटरचा म्हणजे एक 5 मीटरचा जर डिफरन्स असेल, ओके, किती मिनिमम 5 मीटरचा जर डिफरन्स होत असेल तर ही ती एनर्जी आपण त्या पाण्यापासून आपण एनर्जी मिळवू शकतो आणि तिथे व्यावसायिक क्षमतेने तिथं टायडल एनर्जी आपण तयार करू शकतो. तर इथे आपण सेकंड इमेजमध्ये आपण डिटेलमध्ये पाहू शकता की काय आहे हाय वॉटर मार्क. ओके. टायडल पॉवर प्लांटमध्ये कसं आहे, हाय वॉटर मार्क इथे एक बॅरेज लावलं जातं. ओके. हे एक वॉटर बॅरेज आहे. ज्यावेळेस भरतीची ओहोटी येते त्यावेळेस पाणी काय होईल, हे बॅरेज काय करतं, वॉटर इकडे जाऊन देतं. ओके. त्यामुळे ते इकडे फ्लो होईल आणि ह्या बॅरेजने काय होईल, ते इकडे स्टोअर होईल एका सर्टन लेवलला. आणि ज्यावेळेस ओके ओहोटी येते त्यावेळेस हे ऑटोमॅटिक लॉक होईल आणि इथे पाण्याचा जो पोटेन्शियल म्हणजे डिफरन्स आहे तुम्ही इथं पाहू शकता. ह्याची लेवल सी लेवल इथे आहे आणि याची इथे आहे. तर ह्या डिफरन्समध्ये तुम्ही इथे टर्बाईन्स लावलेला आहे. टर्बाईन्स ऑटोमॅटिक वॉटर नॅचरली डिफरन्स झाल्यामुळं इकडे फ्लो व्हायला सुरुवात होईल आणि हे टर्बाईन्स फिरून आपण ॲप्रोप्रिएट पॉवरचे मॅग्नेट लावून इझिली एनर्जी मिळवू शकतो. आणि एनर्जी कशी आहे, शाश्वत आहे. शाश्वत कारण की नेहमीच भरती ओहोटी ही चालू असते आणि हा नॅचरल फेनॉमेना आहे. ओके. आणि इश्युरीजमध्ये खाड्यांमध्ये तर हे खूप जास्त प्रमाणामध्ये आपण तयार झालेली पाहू शकतो. आता इंडियामध्ये ओके हे इम्पॉर्टंट आहे की इंडियामध्ये त्याचं पोटेन्शियल किती आहे, 12.4 गिगावॅट. ओके. हस्थाळ खाडी आहेत तिथं 900 मेगावॅटचा प्रस्तावित प्रकल्प आहे. हे हस्थाळ कुठे आहे, गुजरातमध्ये. ओके. सर्वात मोठी कोस्ट लाईन कुठल्या स्टेटला आहे मला तुम्ही कमेंट करून सांगा. आणि सर्वात मोठी खाडी पण कुठे आहेत, म्हणजे सर्वात मोठी म्हणू शकत नाही पण जिथं आपलं पोटेन्शियली आपण यूज करू शकतो. जर तुम्ही इंडियाचा मॅप व्यवस्थित केला असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा. ओके. इज इट ओके? ओके. तर इथं इंडिया इयरबुक आणि साईटवरून स्क्रीनशॉट मी घेतलेले आहेत की 1975 पासून 75ला सेंट्रल वॉटर पॉवर कमिशनने आपली जिओथर्मल टायडल एनर्जी वरती प्रोजेक्ट सुरू केला. कुठल्या गल्फ ऑफ कच्छ, गल्फ ऑफ कॅम्बे म्हणजे जे गुजरात आणि सुंदरबन ह्या 3-4 ठिकाणी त्यांनी सुरू केला. आणि सर्वात जास्त पोटेन्शियल बघा किती आहे, गल्फ ऑफ कॅम्बे म्हणजे खंबातच्या आखात म्हणतो ना आपण गुजरातमध्ये, ऑलमोस्ट 7000 मेगावॅट. ही खूप मोठी अमाऊंट आहे. आपला कोयनाचा प्रोजेक्ट आपण कम्पेअर केला तर तो किती आहे, 1960 मेगावॅटचा. कोयना महाराष्ट्राचे आपण म्हणतो ना लाईफ लाईन, तसं गल्फ ऑफ कच्छ म्हणजे किती आहे, 1200 मेगावॅट. गँगेटिक डेल्टा सुंदरबन 100 मेगावॅट. तर एवढं जास्त पोटेन्शियल आहे. तुम्ही वाटलं तर हे नोट डाऊन तुमच्या नोट्समध्ये व्हॅल्यू एडिशन करून घ्या. व्हेरी गुड. काही मुलं उत्तर देत आहेत आणि हा रिस्पॉन्स छान वाटतो. इट विल मेक अ इंटरॅक्टिव्ह सेशन. चालेल. तुमच्या नोट्ससाठी एक थोडासा 10 सेकंदाचा मी पॉज घेत राहील जिथं मला वाटतं की इम्पॉर्टंट आहे, सो दॅट तुम्ही नोट्समध्ये व्हॅल्यू एडिशन करू शकता. आपण पुढे जाऊ. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, बझिंग टॉपिक म्हणतो आपण. बायोमास, बायो वेस्ट एनर्जी म्हणजे जैव वस्तुमान ऊर्जा.
आता हे जैव वस्तुमान ऊर्जा काय आहे, तर ऑब्विसली जे जे सूर्यापासून एनर्जी एनर्जी वनस्पती ओके ना, कोणाला स्क्रीनचा काही इश्यू येत नाही ना? ओके, ठीक आहे. कुठे होतो आपण? बायोमास वेस्ट. बायोमास मध्ये काय आहे तर ऑर्गॅनिक मॅटर, जो प्लांट्स वनस्पती आहेत का नाही, आपला ऑर्गॅनिक मॅटर सूर्याच्या एनर्जी म्हणजे फोटो एनर्जी, लाईट एनर्जीचं कशामध्ये करतात कन्वर्जन, हा MCQ बनवू शकतो. ओके, लाईट एनर्जीचं कन्वर्जन केमिकल एनर्जीमध्ये करतात. आणि इट गिव्स मच होप ॲज द अल्टरनेटिव्ह रिलायबल अँड रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी. आणि आत्तापर्यंत जशी पृथ्वीची उत्पत्ती झाली तेव्हापासून हा बायोमास खूप मोठ्या प्रमाणामध्ये तयार होतं. ओके, आणि ही जे बायोमास आहे आपण ट्रॅडिशनली पण पाहू शकता की आपल्या गावामध्ये किंवा आपल्या प्रत्येक इंडियामध्ये प्रत्येकच ठिकाणी आणखी 32% किती 32% हा एनर्जी सोर्सेस हा बायोमास आहे, म्हणजे जळावं लाकूड आपण म्हणतो ना ते. आणि वर्ल्ड वाईड हे 14% एनर्जी प्रोव्हाइड करतं. आणि ऑब्विसली डेव्हलपिंग कंट्रीमध्ये ते खूप जास्त आहे, बट डेव्हलप कंट्री ह्यामध्ये ते खूप कमी प्रमाणात आहे. बिकॉज का असं आहे तर ह्यासाठी काय लागतं, हे गोळा करण्यासाठी मॅन लेबर वगैरे लागतं आणि इट टाइम कन्झ्युमिंग आहे. धूर वगैरे जळताना ते धूर वगैरे करताना फिजिबल नाही. सो कमर्शियल लेवलला आणि शहरी भागामध्ये ते फिजिबल नाही आहे. ओके, तर आता हे 3-4 टाईपमध्ये त्याला कॅटेगराईज केलेलं आहे. कसं आहे, क्रॉप रेसिड्यूजपासून मिळणारे, ॲनिमल वेस्टपासून मिळणारे आणि फूड प्रोसेसिंग वेस्टमधून मिळणारे. तर कुठलं क्रॉप रेसिड्यूजमध्ये कुठलं आपण जे आहे बगॅस, ऊसापासून जे मळी म्हणतो आपण, कॉर्नस्टॉक, राईस स्ट्रॉ ह्यापासून आपण एनर्जी मिळवतो. परत ॲनिमल वेस्ट म्हणजे ॲनिमल एक्सक्रिएशन आहे त्यापासून पण आपण मिळवतो. आणि फूड प्रोसेसिंग वेस्ट आहे. फूड प्रोसेसिंग वेस्ट आपल्याला वाटतं की इट्स नॉट अ खूप मोठी गोष्ट नाही आहे, बट 39 इंडियामध्ये 29% फूड वेस्टेज होतं आणि वेस्टर्न कंट्रीमध्ये तर ह्याचं पर्सेंटेज आहे ऑलमोस्ट 37%. ओके, हे गव्हर्नमेंटच्या साईटवरती आहे, बट हे मी कॉपी इथं केलेलं नाही, बट फॅक्ट सांगतो. तर एवढ्या मोठ्या प्रमाणामधून हे वेस्ट होत असतं आणि त्यापासून आपण एनर्जी मिळवू शकतो. ओके, तर बायोमास पोटेन्शियल किती आहे इंडियामधलं? बायोमास पोटेन्शियल बायोमास एनर्जी किती, ऑलमोस्ट 16,000 मेगावॅट एवढी एनर्जी आपण त्यामध्ये मिळवू शकतो. हे कम्पेअर करा, महाराष्ट्राची स्थापित क्षमता आहे ना 36.4 गिगावॅट, म्हणजेच किती 36,400 मेगावॅट. तर बायोमासचंच पोटेन्शियल फक्त 16,000 मेगावॅट म्हणजे ऑलमोस्ट 40% आहे. ओके, मी रिलेटिव्ह कम्पॅरिझन मी तुम्हाला सांगितलं सो दॅट यू कॅन अंडरस्टँड. ओके, आणि बायोगॅस कोजनरेशन पासून 3,500 मेगावॅट एवढी एनर्जी आपण मिळवू शकतो. हे तर पोटेन्शियल आहे, विचारलं तर विचारू शकतं अदरवाईज. ओके, आता त्यावरती आयोगाने विचारलेले थोडे प्रश्न पाहू. ओके, तर बायोगॅस निर्मिती, सॉरी हा बायोमासचा प्रश्न आपण घेऊया अगोदर. ओके, बायोमास बायोमास ऊर्जा स्रोत म्हणून उपयोगितेकरता प्रभाव पडणारे खालीलपैकी कोणते घटक आहेत? ओके, विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर इन्फ्लुएन्सेस युटिलायझेशन ऑफ बायोमास एज अ सोर्स ऑफ एनर्जी? मटेरियल फॅक्टर, टेक्नॉलॉजिकल फॅक्टर, इन्व्हायरमेंटल फॅक्टर आणि ऑल ऑफ द अबव. ओके, एक अप्रोच सांगतो की हा ॲक्च्युली 2013चा प्रश्न आहे, पण ज्याच्या वेळेस असं एकदम जनरलाइज स्टेटमेंट आहे आणि ऑल ऑफ द अबव असा ऑप्शन असेल ना, तर क्युरियसली पाहायचं. जर तुमचं म्हणजे लॉजिक लागत नसेल की तुम्ही ॲक्च्युली एन्व्हायरमेंटल फॅक्टर मारण्याचा किंवा मटेरियल फॅक्टर मारण्याचा तुमचा कल असू शकतो, पण जरी तुम्ही पूर्ण विचार करू शकला नाही तर बायोमास एनर्जीमध्ये टेक्नॉलॉजी फॅक्टर कसा इम्पॉर्टंट ठरतो, तर आपण
अशा वेळेस आहे का नाही की मे बी तुमचं इमॅजिनेशन कमी पडू शकतं आणि तुम्ही फक्त ह्या तीनपैकी एकावरती टिक मार्क करू शकता. पण ज्यावेळेस ऑल ऑफ द अबव असेल ना, तर चान्सेस आहेत की जर लेम स्टेटमेंट आहे, काही फॅक्ट दिलेली नाही ऑप्शनमध्ये, तर तुम्ही ऑल ऑफ द अबव मारा. कारण की प्रत्येक गोष्ट मटेरियल फॅक्टर कसं फॅक्ट करतं, कारण की हे जळाऊ लाकूड आहे. ओके, मग ते भौतिक घटक गोळा करणे असू दे, ओके, ते कॅरी करणं असू दे, ओके, टेक्नॉलॉजी ते बर्न कसं करणार हा पण फॅक्टर आहे. बायोमास एनर्जी इन्फ्लुएन्स होती. एन्व्हायरमेंटल फॅक्टर कसं आहे, ते जळताना खूप धूर तयार होतो. तर अशा अँगलने तुम्ही डायव्हर्सिफाय विचार केला तर तुम्ही उत्तरापर्यंत इझिली पोहोचू शकता. आणि हे असे छोटे छोटे क्वेश्चन आहेत ना, हे क्वेश्चन आपले मार्क्स वाढवतात. पण अशा अशा क्वेश्चनवरती तुम्ही नॉलेजवरती आणि एकदम सिक्स सेन्सवरने तुम्ही उत्तरापर्यंत गेलं पाहिजे. ओके, ह्यात काही जास्त फॅक्ट्स नाही, बट मी तुम्हाला हे डिटेलमध्ये थोडंसं सांगितलं. ओके, आणखी 2 प्रश्न घेऊया आपण. हे राज्यसेवा 2019 आलेले हे दोन्ही प्रश्न आहेत. 119 प्रश्न काय आहे, 1 घनमीटर जैववायू किती वापरण्यायोग्य वीज निर्मिती करू शकतो? ओके, एक काय सांगतंय, 1 क्युबिक मीटर, 1 क्युबिक मीटर आपण असं म्हणतो. तर त्यापासून किती एनर्जी आहे? ॲक्च्युली हा काही फॉर्म्युला नाही आहे, पण हा एका गव्हर्नमेंट साईटच्या FAQमध्ये ते त्यांनी दिलं होतं की बाबा एवढं एवढं तयार होऊ शकतं. त्यांनी तिथून प्रश्न विचारलेला आहे की एका घनमीटर जैववायूपासून किंवा 1 क्युबिक मीटर बायोगॅस किती युजेबल इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतो? तर 2 किलोवॅट हॉर. ओके, तर ह्यामध्ये आपल्याला काय कॅल्क्युलेशन करायचं आहे, थोडासा लकचा बी पार्ट आहे की आपण 2 किंवा 3 मध्ये कन्फ्यूज होऊ शकतो. बट इट्स ओके. आणि अशा टाईपचे काही MCQज असतील, बनवू शकतील ना त्यांच्या साईटवरती, तर मी तुम्हाला हे लेक्चर संपल्यानंतर त्यासाठी थोडंसं आणखी डिटेलमध्ये सर्च करून मी तुम्हाला स्क्रीनशॉट त्याचे शेअर करेल. परत आणखी 118 नंबरचा बायोगॅस आणि बायोमास वरतीच प्रश्न आलेला होता की हे संपुष्टात न येणारे इंधन म्हणून विचारात घेतले जातात, कारण विचारलेलं आहे. पुन्हा लेम स्टेटमेंट आहेत. बायोगॅस अँड बायोमास आर कन्सिडर्ड नॉन एक्झॉस्टिबल बिकॉज ते सौर ऊर्जेच्या मदतीने पुनश्चक्रण केले जातात, म्हणजे दे आर रिसायकल्ड विथ द हेल्प ऑफ सन एनर्जी. बरोबर का? येस. की दे आर रिसायकल्ड विथ द हेल्प ऑफ सन एनर्जी. हो, बरोबर आहे की ते बायोगॅस आणि बायोमास ऑटोमॅटिक रिसायकल होतात. ओके, दे आर रिसायकल्ड विथ द हेल्प ऑफ थर्मल एनर्जी. थर्मल म्हणजे काय? टेम्परेचर. ओके, टेम्परेचरने झाडं किंवा हे तयार होतात का? नाही. ओके, दे आर रिसायकल्ड विथ द हेल्प ऑफ जिओथर्मल एनर्जी. जमिनीच्या पोटातली म्हणजे गर्भित उष्णिक ऊर्जा आहे, त्यापासून आपल्याला हे बायोमास आणि बायोगॅस एनर्जी मिळते का? नाही. तर एकदम लेम स्टेटमेंट आहे, म्हणून आपल्या अभ्यासाची दिशा पण आपण एकदम थोडीशी लाईटलीच ठेवली पाहिजे. आणि अशा वेळेस सदसद्विवेक वापरून आपण उत्तरापर्यंत गेलं पाहिजे. आणि बरोबर आहे की सूर्याच्या एनर्जीपासून आपण बघितलेलं आहे. ओके, लाईट एनर्जी, केमिकल एनर्जी, परत त्यानंतर डिके होईल आणि परत तेच झाडापासून परत नवीन उत्पत्ती होईल आणि ही सायकल कंटिन्युअस चालू असतं. ओके, आपण बायोगॅस घेऊ आणि नंतर काही क्वेश्चन MCQज एक्सप्लेन करू. ओके, आता नेक्स्ट टॉपिक वरती जाऊया आपण की बायोफ्युएल, इथेनॉल आणि बायोडिझेल. इथेनॉल हे काय? रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी आहे आणि ॲडव्हान्टेज काय? क्लिनर फ्युएल आहे. आणि ह्याने काय होणार आहे इंडियासाठी? हा इम्पॉर्टंट काय आहे? ऑब्वियसली हा रिन्युएबल आहे आणि खूप इंडियन ॲग्रिकल्चरमध्ये आपण इथेनॉलचं प्रोडक्शन खूप जास्त प्रमाणात करू शकतो. त्यामुळे 2022ला जे केंद्र सरकारचं डबलिंग द फार्मर इन्कम आहे, तर तेही टार्गेट कम्प्लीट होऊ शकतं जर इथेनॉल बेस्ड जर पॉवर प्लांट आले आणि इथेनॉल ब्लेंडिंग झालं, तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपलं जे एनर्जीसाठी आपण डॉलर जेवढे कन्झ्युम करतो, ऑलमोस्ट 10 ते 12 लाख करोड रुपये, त्यातले 2 लाख जरी कोटी जरी वाचले, इमॅजिन मी जर 10% 20% ब्लेंड केलं, तर 20% म्हणजे 10% ब्लेंड केलं तर 1 ते 2 लाख कोटी वाचू शकतात. आणि एवढा सगळा फायदा हा इंडियन ॲग्रिकल्चर आणि फार्मर्सला होऊ शकतो. सो ह्याचं इम्पॉर्टन्स एवढं आहे.
तर हे कसं तयार केलं जातं, तर मोलॅसिस फर्मेंटेशन वेगवेगळ्या मेथडने इथेनॉल तयार केलं जातं. तर मोलॅसिस म्हणजे आपली जे ऊसापासून राहिलेली मळी, ओके, ते मोलॅसिसमध्ये कुठला कंटेंट आहे, सुक्रोज. सुक्रोजचं काय होतं, म्हणजे एक सेल्युलर एनर्जी, ओके. तर त्याच्यापासून आपण काय होतं, इथेनॉल आणि CO2 तयार होतो. तर हा एक प्रश्न येऊ शकतो MCQs ह्या आतापर्यंत विचारलेला आहे. थर्मल एनर्जी ज्यावेळेस बर्न केली जाते, थर्मल एनर्जीमध्ये कोल ज्यावेळेस बर्न केला जातो तर कुठले गॅसेस मिळतात, तर तसंच मोलॅसिसमध्ये सेल्युलर जे ट्रान्समिशन होतं त्यामध्ये कुठले 2 गॅसेस मिळतात आणि तिथे ऑप्शन असे एकदम इझिली देतात, इथेनॉल, ओके, O2, CO2, CO, ओके. तर आपल्याला जर माहिती असेल तर आपण इझिली आपण ते उत्तरापर्यंत जाऊ. आता इथिल अल्कोहोल म्हणजे इथेनॉल कुठल्या वेगवेगळ्या बेसिस मार्फत आपण मिळवू शकतो. एकदा शुगर बेस आहे, म्हणजे शुगर केन म्हणजे ऊस, ओके. शुगर बीट म्हणजे बीट. स्टार्च बेस्ड जसं की व्हीट, राईस, कॉर्न ह्यापासून पण आपण इथिल अल्कोहोल मिळवू शकतो. सेल्युलोज बेस्ड म्हणजे ॲग्रो रेसिड्यूज आहेत, ओके. गव्हाचे जे गहू वगैरे हे केल्यानंतर जे स्ट्रॉज वगैरे राहतात ना, त्यापासून म्हणजे ॲग्रो रेसिड्यूज कुठली पण आहे त्यात जे सेल्युलोज बेस्ड असतात त्यापासून आपण मिळवू शकतो, ओके. ह्या नोट्स बरोबरच काही टायपिंग पण करून ठेवलं होतं, तर ते पण पाहू आपण. तर परत हे एरोबिक डिसइंटिग्रेशन आहे. बायोगॅस प्लांट्समध्ये काय होतं, एरोबिक होतं. आणि बायोगॅस वायूंचे मुख्यतः कुठले 2 घटक आहेत, मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड. आणि त्याच प्रमाणात काही अंशी हायड्रोजन सल्फाईड वगैरे यांचे पण मिश्रण आपल्याला पाहायला मिळतं. इथे MCQs बनवू शकतो, ओके. त्यामध्ये कुठले 2 कंपोनंट असतात बायोगॅसमध्ये, ओके. तर आणि ते कसं मिळवलं जातं, तर हा जे स्लज वगैरे आहे, तर ते काय केलं जातं, ऑक्सिजनच्या अभावी जैव विघटन करून सेंद्रिय पदार्थाचे म्हणजे विघटन करून आपण बायोगॅस मिळवतो. आपल्या 1982 पासूनच एक स्कीम चालू आहे की बायोगॅस प्लांट, आणि मोस्टली ॲग्रिकल्चर भागामध्ये हे जास्त रुरल एरियामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ते बायोगॅस प्लांट, आणि त्यामध्ये ते डेली शेण त्यामध्ये टाकून त्यापासून बायोगॅस मिळवतात आणि ते हाऊस होल्डसाठी खूप चांगला सोर्स आहे, ओके. आणि ह्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू किती आहे, ऑलमोस्ट प्रति स्क्वेअर मीटरमध्ये 500 किलोग्रॅम एवढी आहे कॅलोरिफिक व्हॅल्यू, ओके. आणि ह्या IREDच्या साईटवरून घेतलेल्या फॅक्ट्स आहेत. तर हे प्रश्न येऊ शकतो आतापर्यंत फॅक्ट्सवरती, पण मला वाटतं की ह्यांना पुढच्या स्टेपला जायचं असेल, जर बायोगॅसवरती विचारायचं, तर हे 5 नंबरचा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. तर काय, जे बायोगॅस प्लांट्समधून जे को प्रोड्यूस होतं का नाही, उत्पादन होतं का नाही, त्या जे स्लरी राहते ना एंडिंगला, हे खूप इम्पॉर्टंट, म्हणजे जे जमिनीसाठी सेंद्रिय खताचा खूप महत्त्वाचा सोर्समधून आपण वापरू शकतो. आणि त्यापासून पिकाचे उत्पादन तर वाढतेच, त्याचबरोबर मातीचे आरोग्य म्हणजे सॉईलची हेल्थ पण वाढते. म्हणजे GS1 मध्ये जो टॉपिक आपण सॉईल पाहतो, तर त्यामध्ये ह्या दोन्ही उत्पन्न पण वाढतं आणि सॉईलची हेल्थ पण वाढू शकते. आणि बायोगॅस आणि त्या बाजून स्लरीवरती जर क्वेश्चन आला, तर तुम्ही इथपर्यंत लांब विचार करून ते उत्तर तुम्ही बरोबर मारा. आता आपण खाली आयोगाचे आलेले प्रश्न बघू. 121 नंबरचा प्रश्न काय आहे, ओके. समवन इज आस्किंग की कोणी एक विचारतात, ॲस्पिरंट विचारतात की हाऊ टू डील विथ द क्वेश्चन व्हेन क्वेश्चन लाईक हाऊ मच इलेक्ट्रिसिटी इज कन्झ्युम्ड, ओके. इलेक्ट्रिसिटी इज कन्झ्युम, किती इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम होते, तो त्याचा जो फॉर्म्युला आहे ना, ते मी तुम्हाला एंडिंगला सांगतो की ते कशा पद्धतीने किती इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम होते, ओके. ठीक आहे, आपण क्वेश्चनकडे जाऊ. 121 नंबरचा क्वेश्चन काय सांगतो, तर बायोगॅस मोस्टली कन्सिस्ट ऑफ, तुम्हीच मला ह्यामध्ये कमेंट करून सांगा की बायोगॅसमध्ये कुठले 2 इन्ग्रेडियंट्स असतात, मिथेन,
कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन आणि नायट्रोजन. ओके, आय एम वेटिंग 2 सेकंद. व्हेरी गुड अक्षय, हर्षदा, सूरज, व्हेरी गुड. तर बघितलं क्वेश्चनचं स्वरूप खूप इझी आहे, त्यावरती असं जास्त इन डेप्थ मध्ये विचारत नाहीत. एनर्जी टॉपिकचाच हा एक वैशिष्ट्य आहे की खूप इझी वरती आणखी प्रश्न चाललेले आहेत त्यांचे. आपणही आपल्या अभ्यासाची दिशा आपण इझीच ठेवू आणि आपण एक्झाममध्ये मार्क्स मिळवण्याच्या दृष्टीने आपण तयारी करू. ओके, तर आपण पुढे जाऊया. त्या अगोदर काही क्वेश्चन राहिलेले आहेत का आपण एकदा बघूया. सिमिलर क्वेश्चन 2014चा क्वेश्चन आहे. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चनची ब्युटी काय आहे बघा, तुम्ही बायोगॅसमध्ये कुठला वायू हा विपुल प्रमाणात दिसतो. हाच प्रश्न 2017ला विचारला की बायोगॅसमध्ये कुठले कंपोनंट असतात. तर आपल्याला इथे माहिती आहे की मिथेन हा मेन 85% हा मिथेन असतो. 85% मिथेन. ओके, तर आणि दुसरा कुठला आहे कार्बन डायऑक्साईड. हे तर विचारलाय की डॉमिनंट हा शब्द महत्वाचा आहे. ओके, तर डॉमिनंट म्हणजे 85% आहे आणि कार्बन डायऑक्साईड आहे पण कमी प्रमाणामध्ये. बाकीचे 3-4 ऑप्शन. गव्हर्नमेंटच्या योजना त्याबद्दल काय आहे एकदा नजर टाकून घेऊया. जर तुमच्या नोट्समध्ये नसेल तर हे ऍड करून घ्या. राष्ट्रीय बायोगॅस कार्यक्रम आहे ना 1982ला सुरू झाला होता. 100% केंद्रीय पुरस्कृत होता, म्हणजे सगळं फंडिंग हा केंद्र सरकारकडून मिळायचे. आणि जे ग्रामीण भागामध्ये बायोगॅस प्लांट दिसतात का नाही, हे ते त्याचाच नतीजा होता की ते त्यावेळेस ते फंडिंग झालेले होते. राष्ट्रीय जैव इंधन धोरण आपण खाली डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. कुणाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. अदरवाईज आपण पुढे जाऊया. ओके, सिलेबसचा नेक्स्ट टॉपिक काय आहे, भारतातील ऊर्जा संकट. ओके, एनर्जी क्रायसिस इन इंडिया. तर ह्यावरती प्रश्न काय बनू शकतो, तर भारताला कुठले कुठले एनर्जी क्रायसिस आतापर्यंत पाहायला भेटले. 1973 आणि 1900चे आपण एनर्जी क्रायसिस तर म्हणतोच, पण लॉंग टर्म विचार करण्याच्या दृष्टीने त्यानंतरच भारताने सुरुवात केलेली आहे. तर त्यातलं पहिलं काय आहे ऊर्जा संकट, वाढती तेल आयात. वाढती तेल आयात तर आपण बघितलेलं आहे की ऑलमोस्ट 85%, 70 to 85% आपले जे ऑइल इम्पोर्ट आहे ना, हे म्हणजे एनर्जीचा जो मेन सोर्स आहे ऑइल हा इम्पोर्टमधून भागवला जातो. ओके, म्हणजे आपली ओव्हर डिपेंडन्सी कोणावरती आहे, दुसऱ्यांवरती आहे. हा त्याचा फटका डिपेंडन्सी डिप्लोमसीवरती पण पडतो आणि फायनान्शियल पण पडतो. डिप्लोमसी आणि फायनान्स. ओके, फायनान्शियली ती आपण कसा तो पण पाहिलेला आहे की जवळजवळ 10 ते 15 लाख करोड रुपये एवढे आपले गल्फ कंट्रीमध्ये दरवर्षी जातात. यू कॅन्ट इमॅजिन एवढी मोठी अमाऊंट. ओके, दुसरी एक गोष्ट आहे कोळशाची निकृष्ट गुणवत्ता. आता एनर्जीमध्ये एकच एनर्जी नाही आहे, फ्युएल एवढीच नाही. तर हाऊस होल्ड फ्युएल म्हणजे काय आहे, इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीतला पण मेन कंपोनंट कुठला आहे आपला, कोळसा. ओके, आणि कोळसा कसा आहे आपला, हा अँथ्रासाइट, बिट्युमिनस, लिग्नाइट आहे का पीठ आहे. आपण मी पहिल्या स्लाइडमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, कमेंट करून मला सांगू शकता तुम्ही. ओके, व्हेरी गुड. की मॅक्झिमम कोळसा हा बिट्युमिनस टाईपचा आहे. ओके, आणि त्यापासून काय होतं, पोल्युशन म्हणजे SO2, H2, हायड्रोजन सल्फाइड, SO2. व्हेरी गुड, बऱ्याच मुलांनी आन्सर दिले. SO2, H2S हे गॅसेस तयार होतात आणि इट विल बी डिझास्टर फॉर इन लॉंग टर्म. त्यानंतर काय, अकार्यक्षम विद्युत प्रणाली. जर अशा टाईपचे स्टेटमेंट आले की एनर्जी क्रायसिसवरती, कारण की सिलेबसवरच्या पॉईंटवरती प्रत्येक पॉईंटवरती प्रश्न बनवणे त्यांना अपेक्षित असतं. सिलेबसमध्ये हे नवीन ॲड केलेले आहेत. आणि तर हे अशा टाईपचे स्टेटमेंट आले तर त्याला तुम्ही घेऊन जा. ओके, त्यावरती जास्त विचार नाही करायचा कारण की क्रायसिस आहेतच. ओके, अकार्यक्षम विद्युत प्रणाली बरोबर आहे.
अकार्यक्षम का म्हणतो आपण? कारण की आपलं ऑलमोस्ट प्रत्येक स्टेजवरती आपला लॉस होतो. एक तर पहिली आहे एसी लाईट, एसी इलेक्ट्रिसिटी तयार होते, एसी स्टोअर होत नाही. ओके, जर यूज नाही झाली तर ती डिसमेंटल करावं लागते, मग सोडून द्यावी लागते. ओके, सो वेस्ट होते. दुसरा काय पॉईंट आहे आणखी? ट्रान्समिशन लॉस. ओके, ट्रान्समिशन लॉस. तर का ट्रान्समिशन लॉस येतो? ऑलमोस्ट 30% लॉस आहे ना, हा ट्रान्समिशन लॉस येतो. आणि हा लॉस ह्यासाठी येतो की जे आपले पॉवर ग्रिड्स आहेत, आपण पुढे पाहणार आहोत पॉवर ग्रिड. ओके, हे पॉवर ग्रिड काय करतात? व्हेरी हाय व्होल्टेजमध्ये कन्व्हर्जन करतात. आणि व्हेरी हाय व्होल्टेज असेल, सपोज 500 500 किलो व्होल्ट एवढं जर त्याचं कन्व्हर्जन असेल तर एनर्जी लॉस खूप कमी होतो. बट ते तसं नसेल आणि शॉर्ट म्हणजे कमी असतात, जनरली आपल्या गावामध्ये बघितलेलंच आहे. ओके, 420 व्होल्ट असतं आपल्या शेतामध्ये वगैरे. इनपुट व्होल्टेज किती असतं? 420 व्होल्टेज असतं. पण ह्यामध्ये काय होतं, जेवढे व्होल्टेज कमी असेल आणि ट्रान्समिशन होत असेल तर तेवढे जास्त लॉस होतो. आणि जर हे कन्वर्ट करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता आहे. आणखी आपला नॅशनल ग्रिड असं, हा सपोज हा इंडिया आहे. ओके, इमॅजिन करा इंडिया. ओके, सोडा माझा ओके, मॅप एवढं काही चांगले नाही आहे. तर हा जो नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट आहे, तर हा पोर्शन आहे ना, हा सरप्लस आहे. सरप्लस आहे. ओके, इथे पण एनर्जी जेवढी पाहिजे तेवढी मिळते. बट हा रिजन आहे, हा डेव्हलप रिजन आहे. ओके, हे दोन्ही रिजन हे एनर्जी डिफिशियंट रिजन आहेत. नॉर्थ ईस्टमध्ये पण खूप जास्त एनर्जी तयार होते, बट यूज होत नाही. सो पॉवर ग्रिडचं काम काय आहे की नॉर्थ वसून ज्यावेळेस तिकडे जास्त एनर्जी तयार होती त्यावेळेस ती साऊथला आणणे, ज्यावेळेस वेस्टर्नकडून असं जास्त झाली तर ती ईस्टर्नला पाठवणे. तर हे एकमेकांना कनेक्टेड करणे आणि एनर्जी शेअरिंग करणे. ओके, तर हे पॉवर ग्रिडचं काम आहे. आणि ह्याची त्यासाठी लागणारे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते आणखी आपल्याकडे तेवढ्या प्रमाणामध्ये इन्स्टॉल न झाल्यामुळे एनर्जी लॉस होतो. आणि हे भारताचे ऊर्जा संकट आहेत. हे तिन्ही लेवलला, इम्पोर्ट लेवलला असेल, नॅचरल लेवलला असू शकते, किंवा आपल्या गव्हर्नमेंट पॉलिसी लेवलला. तर ओके, तर त्या टाईपचा जर प्रश्न आला तर तुम्ही यू कॅन इझिली टॅकल. ओके, एनर्जी डिप्लोमसी हा इंडिया इयरबुक मधलं जे पेज आहे, तर त्यांना जर आला इंटरेस्ट त्यावरती क्वेश्चन बनवायचा तर ते बनवू शकता. इंडिया काय थर्ड लार्जेस्ट कन्झ्युमर ऑफ एनर्जी. ओके, युएसए आणि चायना नंतर आपण थर्ड लार्जेस्ट एनर्जी कन्झ्युमर आहे. आणि थर्ड लार्जेस्ट इम्पोर्ट आउट ऑफ क्रूड ऑइल हे पण आहे. म्हणजे एवढे जास्त डिपेंडन्सी आपली. आणि कोणावरती डिपेंडन्सी आहे ती मिडल ईस्ट आणि ओपेक कंट्रीवरती डिपेंड आहे. ह्यांच्यामध्ये वॉर झालं, काय झालं तर डायरेक्ट आपल्याला त्याचे शॉक पाहायला मिळतात. त्यामुळे आपण स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह, ओके, स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह मग अशी पाहिलेलं आहे, पादूर. ओके, अशा 3-4 ठिकाणी, विशाखापट्टणम कर्नाटकामध्ये 2 ठिकाणी, आंध्र प्रदेशमध्ये आणि ओडिसामध्ये. तर त्या 3-4 ठिकाणी आपण आपले स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह तयार करत आहेत. आणि ही एनर्जी डिप्लोमसी गव्हर्नमेंटला लॉंग टर्ममध्ये ह्यावरती विचार करावा लागतो. ओके, काही वाटलं तर तुम्ही नोट्समध्ये व्हॅल्यू ॲडिशन करू शकता. अदरवाईज आपण पुढे चालूया. ओके, तुम्हाला एकदा मी मगाशी एक MCQज विचारला होता की नॅशनल डिटरमाइंड कंट्रीब्युशन ॲज पर पॅरिस अकॉर्ड, जे आपण पॅरिस क्लायमेट चेंजमध्ये आपण स्वतःहून काहीतरी एक बंधन घालून घेतलेलं आहे. म्हणजे देशाने स्वतःवर काही बंधन घालून घेतलेले आहे. आणि त्यामध्ये किती % आहे, काय काय गोष्टीमध्ये आहे, जसं की 40% इन्स्टॉल्ड पॉवर जनरेशन कॅपॅसिटी शाल बी फ्रॉम नॉन फॉसिल फ्युएल. ओके, 2030 पर्यंत. आणि रिड्यूस इमिशन इंटेन्सिटी, जे CO2चं इमिशन होतं ते किती, 30 ते 35% पर्यंत कमी करणं 2005च्या लेवलला. आणि त्याचबरोबर काय करणे, 2015 मध्येच आपण टार्गेट ठेवलेलं आहे की 175 गिगावॅट एवढी रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी 2022 पर्यंत तयार करणे. ओके, हे असे 3-4 पॉईंट्स आहेत. तर तुम्ही तुमच्या नोट्समध्ये ॲड करून ठेवा. ओके, सेम आहे इथे पण. आपण पुढे जाऊया.
नॅशनल बायोफ्युएल पॉलिसी 2018. ओके, 2018 ॲड केलेलं नाही, पण नवीन पॉलिसीनुसार ओके जुनी 2009ची पॉलिसी होती आणि त्यानुसार 10% इथेनॉल ब्लेंडिंग ब्लेंडिंग करणं कंपल्सरी होतं आपल्या पेट्रोलियम प्रोडक्ट्समध्ये. आता 2018ची जी नवीन पॉलिसी आलेली आहे ही 2018ची आहे. ह्यामध्ये काय केलेलं आहे, हे 20% पर्यंत इथेनॉल ब्लेंडिंग करण्याचं सूचित आहे. म्हणजे बायो इथेनॉल आणि बायोडिझेल हे दोन्हींसाठी जैव इंधनांच्या 20% मिश्रणाचे सूचक लक्ष प्रस्तावित करण्यात आलेले आहे ह्या पॉलिसीमध्ये. ओके, आणि त्याचबरोबर इंडियन इलेक्ट्रिसिटी ग्रीन कोड 2010 नुसार प्रत्येक राज्यांवरती 5% एवढी एनर्जी. ओके ओके, हे जुनं टार्गेट आहे 5% एवढी एनर्जी हे रिन्युएबल मधून तुम्ही परचेस करणं, ओके, म्हणजे विकत घेणं कंपल्सरी केलेलं आहे. ओके, इंडियन इलेक्ट्रिसिटी ग्रीन कोड 2010 नुसार 5% एवढी एनर्जी प्रत्येक राज्याने, सॉरी मी जिथं इमेज आहे तिथंच मी लिहितोय बऱ्याच वेळा. ठीक आहे, तुमच्या नोट्समध्ये हे ऍड करून घ्या. लेक्चर जर थोडंसं स्लो होत असेल तर मी स्लोच ठेवतोय, कारण की ना आपल्याला एक्झामसाठी प्रिपेअर व्हायचं आहे. 1-2 मिनटं थोडासा मी पॉज घेऊन तुम्हाला सांगतो की एक्झामसाठी का आपण थोडंसं स्लो का जातोय, कारण की ह्यानंतर तुम्हाला परत आणखी नोट्सवरती जाण्याची गरज नाही पडली पाहिजे. एकदा व्हिज्युअलाइज इमेजमध्ये कळालं तुम्हाला हा कन्सेप्ट काय आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चनची डिमांड काय आहे, सो दॅट परत तुम्ही जास्त ह्याच्यावरती विचार नाही केला आणि तुम्ही जरी डायरेक्ट एक्झामला गेला तरी तुम्हाला ते ऑटोमॅटिक क्लिक होईल. नाही नाही, हे असं सांगितलं होतं आणि आपण हे असं अप्रोचने आपण उत्तरापर्यंत जाऊ शकतो. आणि लेक्चरमध्ये अन टू दी लास्ट म्हणजे अंत्योदय, म्हणजे सर्वात शेवटी टॉपिकचा असू द्या किंवा जो सर्वात म्हणजे ॲव्हरेज विद्यार्थी असू द्या, हा सर्वांचा विचार करावा लागतो. आणि जर फास्ट घेतलं तर फक्त 10 मिनिट अगोदर होऊ शकतं, बरोबर. तर त्या 10 मिनिटासाठी फक्त घाई कशासाठी, आपल्याकडे टाईम आहे थोडासा, आणि आपण जर व्यवस्थित जर कन्सेप्ट क्लिअर होत असेल, वेगवेगळ्या रिसोर्सेसमधून आपण हे काढलेला डेटा आहे. ओके, आणि हे जर परत त्यानंतर आपल्याला दुसरीकडे जायची गरज नसेल पडत तर 10 मिनिट एक्स्ट्राचे यू कॅन इझिली बिअर. सो थोडंसं मी माझी टोन थोडीशी समजणं हे इम्पॉर्टंट माझा हेतू आहे, रादर दॅन फिनिश करणं. जर समजलं व्यवस्थित आणि तुम्ही त्याच्या व्यवस्थित नोट्स तयार केल्या तर तुम्हाला 1 लेक्चर सफिशियंट होऊन जाईल. इज इट ओके? चालेल, आपण पुढे कंटिन्यू करूया. स्लो असेल तर तुम्ही कमेंट, म्हणजे ह्याच स्पीडने चालू असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा की इट इज ह्याच स्पीडने राहू द्या म्हणून. ओके, तर आपण कंटिन्यू करू. आता हे स्लाइड महत्वाचे आहे. ही कुठली आहे? महाराष्ट्राचा इकॉनॉमिक सर्वे 2021. यातून ज्या महाराष्ट्र रिलेटेड काही ज्या स्कीम आहेत किंवा केंद्र सरकारच्या, तर त्या आयोगामध्ये डायरेक्ट विचारण्याचा चान्सेस खूप जास्त आहे. ओके, तो त्यांचा सोर्स आहे. तर ग्रामीण विद्युतीकरण, ग्रामीण विद्युतीकरणचं टार्गेट 2018 मध्येच कंप्लीट केलेलं आहे, असं केंद्र सरकारने डिक्लेअर केलेलं आहे की सर्व देश हा इलेक्ट्रिफाईड झालेला आहे. परंतु आपण बघू शकता की इकॉनॉमिक सर्वे स्वतः सांगतो की मार्च 2020 पर्यंत 41,618 गावांचं इलेक्ट्रिफिकेशन झालेलं आहे. आणि जे 305 गावांचं आहे वरच्या, हे अपारंपरिक नवीकरण ऊर्जेद्वारे विद्युतीकरण झालेले आहे. म्हणजे त्या गावामध्ये फक्त काय केलेलं आहे, एका चौकामध्ये इलेक्ट्रिसिटी बल्ब बसवलेला आहे आणि विद्युतीकरण झालेलं आहे. तर ग्रामीण विद्युतीकरण. त्यानंतर अटल सौर कृषी पंप योजना, ही कोणाची आहे? तर ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे. ओके, योजनेचे उद्दिष्ट काय असणार आहे? 2015 ते 18 टायमिंग मध्ये 10,000 सौर कृषी पंप स्थापित करणे. ओके, आणि ही राज्य सरकारची आहे, पॅरलली केंद्र सरकारची पण आहे. आणि त्यापासून आपली इलेक्ट्रिसिटी, जे पॅरिस क्लायमेट आहे त्यामध्ये आपण जे
आपण व्हॉलंटरी जे कंट्रीब्युशन घेतलेलं आहे त्यामध्ये आपण एक कमिटमेंट केलं होतं की सोलारवरती आम्ही कृषी पंप बसवणार आहे. तर हे नॅशनल लेवलवरची स्कीम आणि ही स्टेट लेवलवरची स्कीम आहे. ओके, अटल सौर कृषी पंप योजना. त्यानंतर इम्पॉर्टंट आहे त्यावरतीच मी थोडीशी नजर टाकतोय ज्याच्यावरती MCQs मला वाटतं की बनवू शकतो. हे प्रधानमंत्री, दुसरी आहे प्रधानमंत्री किसान ऊर्जा उत्थान महाअभियान म्हणजे PM कुसुम. तर ही केंद्र शासनाची योजना आहे. मगाशी आपण बघितले राज्य सरकारची, तर ही आहे केंद्र सरकारची. MPSC बेसिक क्वेश्चन वरती थोडंसं ट्रिक करतं बरं का, केंद्र किंवा राज्य, आणि इथेच मुलं जनरली फसतात कारण की त्यांना माहिती ही नावातच आहे की किसान ऊर्जा उत्थान म्हणजे कुसुम सौर पंप आणि ग्रीड कनेक्टिव्हिटी संबंधित आहे. बट हे केंद्र सरकारची का राज्य सरकारची, इथे मात्र फोकस नसतो मॅक्झिमम मुलांचा. तर त्यामुळे मी इथं तुम्हाला पुन्हा आणखी हायलाईट करून सांगतो की ही कुठल्या सरकारची स्कीम आहे आणि त्या उद्देश काय आहे. 3 HP, 5 HP आणि 7.5 HPच्या ज्या मोटर्स आहेत जिथं इलेक्ट्रिसिटी पोहोचलेली नाही अशा भागामध्ये इलेक्ट्रिसिटीच म्हणतो आपण, तिथं त्यांना सोलार पंप बसवायचा आणि तिथून त्यांना इन्क्लुझिव्ह करून घ्यायचं डेव्हलपमेंटमध्ये. तर त्यामध्ये केंद्र सरकारचा 30%, राज्य शासनाचा 60% आणि 10% हिस्सा आपला स्वतः शेतकऱ्यांचा असतो. म्हणजे इमॅजिन 5 HPची मोटर असेल, HP मोटर असेल तर 5 लाख खर्च येतो. ओके, आणि त्याचे 10% म्हणजे अराउंड 50,000पर्यंत आपण शेतकऱ्याला कॉस्टिंग येते. राहिलेली 4,50,000 ही केंद्र आणि राज्य सरकार बिअर करतात. ओके, त्यानंतर दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना. ओके, 2015 पासून काय तर ग्रामीण भागातील कुटुंबांना वीज जोडणी करून देणे. कुठले, परत अंडरलाईन करा, ग्राम ज्योती म्हणजेच ग्रामीण भागातील कुटुंबांना वीज जोडणी करून देणे आहे. हे मी तुम्हाला खाली माझ्या स्लाइडमध्ये व्यवस्थित चार्ट फॉर्ममध्ये दिलेलं आहे. बट एकदा इथे महाराष्ट्राच्या सर्वेमध्ये ते डिटेलमध्ये दिले होतं. ओके, आणखी पुढे जाऊया. प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना म्हणजे सौभाग्य. तर ही ऑक्टोबर 2017 GS4 मध्ये आणि GS1 मध्ये पण येऊ शकतं, GS3 मध्ये पण येऊ शकतं. तर हे इयर लक्षात ठेवा GS3 मध्ये की ऑक्टोबर 2017 मध्ये सहज बिजली हर घर योजना म्हणजे सौभाग्य. तर काय करायचं, हे जे दुर्गम भागातले जिथे आपण इलेक्ट्रिसिटी पोहोचली नाही तर अशा ठिकाणी घरामध्ये सोलार दिवे वगैरे देऊन तिथला त्यांचं लाईफ पण कसं शाईन करून टाकायचं. तर त्यासाठी ही योजना आहे. ओके, सहज बिजली हर घर योजना. आय थिंक हे ज्ञानदीपमध्ये थोडंसं चुकलेलं आहे. ओके, त्यामुळे तुम्ही इथे करेक्ट करून घ्या की ते ग्रामीण म्हणजे दुर्गम भागातील कुटुंब असतील ना त्यांना सोलार यंत्रणेमार्फत विद्युतीकरण करून त्यांना समावेश करून घेणं हा आहे. ज्ञानदीपमध्ये चुकलेलं आहे, थोडंसं करेक्ट करून घ्या. ओके, जर असेल तुमच्याकडे ते बुक तर. काय याच्यावरती MCQs हा रिलेटिव्हली लेटेस्ट टॉपिक आहे त्यामुळे काय यावरती MCQ नसेल. पण आता गव्हर्नमेंटच्या ज्या पॉलिसी आणि प्रोग्राम बघून घेऊया. ओके, नॅशनल पॉलिसी ऑन बायोफ्युअल्स. ओके, तर नॅशनल पॉलिसी ऑन बायोफ्युअल्स 2018 मध्ये आली होती आणि ह्याच्यामध्ये पहिल्यांदा कॅटेगराईज करण्यात आलं फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन आणि थर्ड जनरेशन फ्युअल कशापासून बनवलं जातं. तर फर्स्ट जनरेशन आपल्याला माहिती आहे बायो इथेनॉल, बायोडिझेल. सेकंड जनरेशनमध्ये काय होतं, जे म्युनिसिपल सॉलिड वेस्ट टू ड्रॉप इन फील्ड, जसं ड्रॉप इन फील्ड म्हणजे जे वेस्ट आहेत अशा ठिकाणी आपण एनर्जी मिळवू शकतो, त्याला 2G म्हणतात. आणि 3G म्हणजे बायो CNG. हे ॲक्च्युली पॉलिसीमधलं क्लासिफिकेशन आहे. जर विचारलं त्यांनी तर ते ॲक्च्युली पॉलिसीमधलं विचारू शकतात, म्हणून मी तुम्हाला इथे MCQ बनवू शकतो, म्हणून मी तुम्हाला इथं ते दिलेले आहे. ओके, पॉलिसीनुसार बायो प्रोडक्ट जसं केन शुगर, शुगर बीट, स्वीट म्हणजे ज्वारी, मकापासून आत्ता अलाउड केलेलं आहे. ह्याच्या अगोदर आहे ना ह्यावरती अलाउड नव्हतं, जे की आपले फूड ग्रेन्स होते. ओके, तर ह्यापासून बायोफ्युअल
बनवणं हे ह्याच्या जुन्या पॉलिसीमध्ये अलाउड नव्हतं, पण ह्या पॉलिसीपासून अलाउड करण्यात आलेलं आहे. कारण की फ्युएलची प्राइस डे बाय डे वाढत चाललेली आहे आणि आपलं ॲग्रिकल्चर प्रोडक्शन आता ॲग्रिकल्चर प्रोडक्शन हे 293 मिलियन टन, ओके, मिलियन टन एवढं, जो की सस्टेनेबल आहे. आपण आता इम्पोर्ट करायची गरज नाही राहिलेली आणि खूप जास्त प्रमाणामध्ये ऑलमोस्ट 20-30% प्रोडक्शन म्हणजे जे फूड आहे ते गोडाऊनमध्ये वेस्ट होतं. तर ह्या वेस्टपासून परत अशा ठिकाणी लिहितो मी, ओके, गोडाऊनमध्ये वेस्ट होतं, तर त्यापासून आपण एनर्जी तयार करू शकतो, असं केंद्र सरकारचं नवीन पॉलिसीमध्ये म्हणणं आहे. ओके, तर ह्या पॉलिसीमध्येच 20% पर्यंत इथेनॉल ब्लेंडिंग, किती 2022 पर्यंत 20% इथेनॉल ब्लेंडिंग करायचं आहे. ओके, मी थोडंसं 1-2 सेकंद थांबत जाईल, कारण की काही मुलांना त्यामध्ये नोट्स ॲड करायचे आहेत. मुलं तसे कमेंट करतात की 1-2 सेकंद थांबत जा, सो दॅट आपण ते नोट्समध्ये व्हॅल्यू ॲडिशन करू. ओके, आपण पुढे जाऊ. सेकंड काय आहे, PM-GI योजना. PM-GI आजकाल हे ट्रेंड खूप चांगला चाललेला आहे. हे शब्द तोडायचे आणि त्यातूनच त्याचा गर्भित अर्थ आपल्याला द्यायचा. ओके, तर त्या जीवन योजनेमध्ये काय आहे, जे जैव इंधन आहेत, जीवन म्हणजे काय, जैव इंधन आहेत, आणि वन म्हणजे काय, जे आवाज नॉईस येतोय पाठीमागून, ठीक आहे. जे जे फसल अवशेष आहेत का नाही, त्यापासून आपण एनर्जी हार्नेस करणं, हा PM-GI वन योजना ह्या त्याचा उद्देश आहे. ओके, ह्या अंतर्गत काय, 2G इथेनॉल प्लांट आहेत त्यांना वित्तीय सहाय्य करणे. 2003 मध्ये 5% इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम होता, इथे 20% करा. ओके, 2022 पर्यंत 20% ब्लेंडिंग करणं टार्गेट ठेवलेलं आहे. ओके, PM-GI वन योजना. ओके, थोडंसं डिफिकल्ट जातं. तर त्याच प्रमाणे थर्ड एक आहे सतत, हा एक MCQज बनवू शकतो बरं का. हे तुमचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. सततचा लॉंग फॉर्म काय आहे, सस्टेनेबल अल्टरनेटिव्ह टुवर्ड्स अफोर्डेबल ट्रान्सपोर्टेशन. ट्रान्सपोर्टेशनमध्ये ऑक्टोबर 2008 मध्ये ही मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस ह्या मिनिस्ट्रीने ही योजना लॉन्च केलेली आहे, की जे आपले ट्रान्सपोर्टेशनमध्ये अल्टरनेटिव्ह सस्टेनेबल अल्टरनेटिव्ह आहेत ना, त्याकडे शिफ्ट होण्यासाठी ही योजना किंवा हे सुरू केलेलं आहे. आणि त्याचा लॉंग फॉर्म काय आहे, सततचा लॉंग फॉर्म हा MCQज इथे बनवू शकतो. तर तुम्ही ते लक्षात ठेवा. ह्यावरती ॲज सच काय आणखी प्रश्न बनवू शकत नाही. आपण पुढे जाऊया. पब्लिक सेक्टर ॲट ग्लान्स, म्हणजे पॉवरमध्ये जे पब्लिक सेक्टर, तर तुम्ही बघू शकता की सेंट्रल गव्हर्नमेंट फक्त 97,000 मेगावॅटच बनवतं. 2 नंबर स्टेट सेक्टर, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट, सेक्टर म्हणतो इथं, गव्हर्नमेंट म्हणतो, स्टेट गव्हर्नमेंट, आणि प्रायव्हेट सेक्टर म्हणजे प्रायव्हेट हे 181,000 मेगावॅट, हे सगळे मेगावॅटमध्ये आहेत. तर हा इथे पण एक MCQज बनवू शकतो. सेंट्रल गव्हर्नमेंट सेक्टर म्हणजे गव्हर्नमेंट आहे तिथं, स्टेट गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट 1 नंबरला आहे. ओके, 2 नंबरला स्टेट गव्हर्नमेंट आणि 3 नंबरला सेंट्रल गव्हर्नमेंट एनर्जी तयार करता. ओके, त्याचबरोबर आणखी काही MCQ बनवू शकतो. तर थर्मलमध्ये सर्वात जास्त आहे पॉवर एनर्जी तयार करण्यामध्ये, थर्मल 1 नंबरला आहे, ऑलमोस्ट 62%, हायड्रो, नंतर न्यूक्लिअर आणि रिन्युएबल एनर्जी सोर्सेस ह्याचा 2 नंबर वेटेज आहे. हे ऑलमोस्ट आता
मला एक्झॅक्टली सांगता येत नाही ह्याचं किती पर्सेंटेज आहे, पण हे सेकंड नंबरला आहे. आणि त्यानंतर हायड्रो इलेक्ट्रिक आणि न्यूक्लिअर 4 नंबरला. आयोगाने 5780 हा आकडा विचारला होता न्यूक्लिअरचा. ओके, आणि आता सध्या तो किती 6780 मेगावॅट आहे. सो दॅट हे आकडे तुम्हाला मी देण्यामागचा उद्देश हा आहे की 31 मार्च 2020 पर्यंतची ही इनिशियल कॅपॅसिटी किती आहे, 3,82,730 मेगावॅट आहे ऑल ओव्हर इंडियाची. त्यातलं हे कंट्रीब्युशन आहे. तर हा जर MCQ जर इथे आपला आयोग बनवू शकतं, तर बाकीच्याही 3-4 फॅक्टरवरती बनवू शकतं. सो दॅट माझा उद्देश तो आहे की तुम्ही ह्या आकडेवारीवर एकदा नजर टाका. दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना स्कीम. ओके, नावातच आहे ग्राम म्हणजे ग्रामीण भागामध्ये. 15 जुलै 2015ला लॉन्च केली. डेट हे GS3 साठी कामाला येऊ शकते. ओके, GS2 मध्ये पण आहे, GS1 मध्ये पण आहे, GS1 मध्ये ना, GS4 मध्येच आणि GS3 मध्ये पण येऊ शकते. ओके, रुरल इलेक्ट्रिफिकेशन करायचं आहे. ओके, का तर सगळे जे ऑल विलेजेस आहेत का नाही हे इलेक्ट्रिफाईड करायचे आहेत. कशाने, फीडर सेपरेट करायचा. हा गुजरातचा जो पायलट प्रोजेक्ट होता त्याच बेसिसवर हा ऑल ओव्हर इंडिया लेवलला इम्प्लिमेंट केला गेला. आणि म्हणून आपण म्हणतो ना सिंगल फेजिंग ग्रामीण भागामध्ये, सिंगल फेजिंग काय आहे, तर हे फीडर सेपरेशन आहे. म्हणजे हाऊसहोल्ड ॲप्लियन्सेस आहेत, म्हणजे आपली आहेत ते सिंगल केबलवरती, लाईव्ह केबलवरती चालतात. आणि ॲग्रिकल्चरसाठी आपल्याला 3 फेज लागतं, RYB. ओके, त्यातलं फक्त एकच कनेक्शन आहे का नाही, फीडर सेपरेटिंग केलं तर एकच फीडर फक्त आपल्या गावातल्या DPला दिलं जातं आणि त्या मार्फत आपण 24 तास लाईट अवेलेबल झालेली आहे, आपण पाहतो. ओके, तर हा दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेचा तो भाग होता. त्यानंतर प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना. ओके, सौभाग्य. तर काय आहेत, तर ग्रामीण भागातले जे BPL आणि APL दोघांना पण, आणि शहरी भागातल्या BPL लोकांना, तर हे काय द्यायचे, तर त्यांना सौर लॅम्प वगैरे द्यायचे जिथं इलेक्ट्रिसिटी कनेक्टिव्हिटी नाही अशा ठिकाणी. ओके, तर ग्रामीण भागामध्ये BPL आणि APL आणि शहरी भागामध्ये ओन्ली BPL. केव्हा सुरू झाली होती, सप्टेंबर 2017ला, सौभाग्य म्हणून. ओके, तर हा पण प्रश्न येऊ शकतो. ओके, ह्याची एकदा पूर्ण एकदा फास्टॅग रिव्हिजन मी घेईल. ओके, त्यावेळेस आपण ते पाहू. इंटिग्रेटेड पॉवर डेव्हलपमेंट स्कीम ही 2014ला सुरू केली होती, 2014ला. तर काय करायचं आहे, तर शहरी भागामधले, हे बघा, हे शहरी भागामध्ये, इथला कीवर्ड लक्षात ठेवा. ओके, फक्त शहरी भागावरती फोकस होता की इथे इंटिग्रेटेड पॉवर डेव्हलपमेंट करायची आहे. का, कशी, तर ट्रान्समिशन आहेत ना, जे ट्रान्समिशन लाईट बळकट करणे, हे जे इलेक्ट्रिकल कनेक्शन आहे ते काय अंडरग्राऊंड देणे जमिनीच्या खालून, आणि स्मार्ट टेक्नॉलॉजी म्हणजे कम्प्युटर. ओके, नेट मिटरिंग काय आहे आपण हे नंतर बघू. तर नेट मिटरिंग ह्यांचा वापर करून इंटिग्रेटेड पॉवर डेव्हलपमेंट स्कीम अशा नावाने ही 2014ला सुरू केली होती. कारण की सिलेबसचा पॉईंट आहे गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह किंवा स्कीम्स, तर त्यामध्ये जर इम्पॉर्टंट जिथे वाटतात ह्या गव्हर्नमेंटच्या साईटवरती, तर ते मी इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आहे उजाला. काय, उन्नत ज्योती बाय अफोर्डेबल LED फॉर ऑल. ओके, फक्त ह्याला GS मधले कुठला आहे सायन्स आणि टेक न पाहता बाकीच्याही GS मध्ये येऊन कुठेही अशा टाईपचा प्रश्न येऊ शकतात. GS4 मध्येच इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर वरती त्यामध्ये पुन्हा हेच टॉपिक आहेत. ओके, तर तिथेही प्रश्न येऊ शकतो, GS3 मध्ये येऊ शकतो. सो प्रिपेअर फॉर ऑल अँगल. असं नाही की फक्त जे आपण हे चाललेलं आहे तर ह्यात दुसरीकडे इयर येणार नाही. सो एकदा नजर टाकत राहा की काय आहे, केव्हा सुरू झाली,
एक जनरलाइज आयडिया येऊन जाते की 2015ला सुरू झाली. कशासाठी उज्ज्वला एनर्जी कॉन्झर्व करायची, तर कशी करू शकतो कॉन्झर्व. घरातील जे बल्ब आहेत आपले कधी आधी साधे टंगस्टनचे बल्ब्स होते, टंगस्टनचे बल्ब्स, त्यानंतर CFL आले आणि आता LED आले. तर हे 60 वॅटचं जे काम करतात किंवा 100 वॅटचं काम करतात, 100 वॅटचं, ते आता हे फक्त 10 वॅट किंवा 5 वॅटवरती तेवढी लाईट देतात. सो 100 वॅटची लाईट तेच कार्य जर 10 वॅट किंवा 5 वॅटमध्ये देत असेल तर 10 टाइम्स एनर्जी कॉन्झर्व होऊ शकते. आणि केंद्र सरकार किंवा राज्य सरकारवरती म्हणजे त्यांना फक्त एनर्जी प्रोव्हाइड करणे हा सोल्युशन नाही, तर एनर्जी सस्टेनेबल करणे हे पण महत्त्वाचं आहे, शाश्वत करणे आणि कॉन्झर्व करणे हे पण त्यांचं टार्गेट आहे. म्हणजे 10 टाइम जर एखादं ॲप्लिकेशन देऊन जर नाही का तुम्ही एखादी गोष्ट देऊन जर 10 टाइम एनर्जी जर यूज कमी होत असेल तर हे त्यांच्या दृष्टीने पण खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्या उजाला उन्नत ज्योती बाय अफोर्डेबल LED फॉर ऑल ह्याचा लॉंग फॉर्ममध्येच आहे की LED द्यायचे आहेत. ओके, तर त्या अनुषंगाने आपण प्रिपेअर करतोय. आता इंटरेस्टिंग क्वेश्चन विचारला होता टेक्नॉलॉजीवरती LED CFL आणि इथं मी थर्ड कॅटेगरी पण ॲड केलेली आहे टंगस्टन म्हणून. ओके, त्याबद्दल मी जस्ट सांगत राहील की LED आणि CFL मध्ये काय फरक आहे, वर्किंग प्रिन्सिपल कसं आहे. नावातच आहे, LED म्हणजे लाईट इमिटिंग डायोड, CFL म्हणजे कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प, CFL चा लॉंग फॉर्म. ह्यामध्ये काय आहे, PN जंक्शन डायोड असतात आणि ह्यामध्ये काय असतं, मर्क्युरी व्हेपर असते. ओके, मर्क्युरी व्हेपर आणि ती इलेक्ट्रिसिटी सप्लाय सर्किट ऑन करून त्याचं आयोनायझेशन करतो आपण. आता त्याचा एकेकाचा प्रिन्सिपल पाहूया. ओके, तर ह्यामध्ये PN जंक्शन डायोड कसे असतात, फॉरवर्ड करंट जर त्यामध्ये सोडला, पास केला, ओके, तर ते चार्ज कॅरियर गिव्ज एनर्जी. ओके, LED मध्ये. आणि ही एनर्जी कुठल्या फॉर्ममध्ये असते, ती हीट आणि लाईट. लाईट फॉर्ममध्ये खूप जास्त एनर्जी मिळते आणि हीट हे मायन्यूट लेवलला हीट पण जनरेट होते, बट मॅक्झिमम ही लाईटमध्ये कन्वर्ट होते. कसं आहे, PN जंक्शन डायोड असतात, ते फॉरवर्ड करंट जर पास त्यामध्ये केला तर चार्ज कॅरीज गिव्ज एनर्जी. ओके, जे चार्ज कॅरीज होतात ते एनर्जी देतात आणि त्यापासून हीट आणि लाईट मिळते. ओके, हे त्याचं वर्किंग प्रिन्सिपल आहे. तर CFL मध्ये कसं होतं, हे जे मर्क्युरी व्हेपर आहे त्यामध्ये जर करंट पास केला तर ते काय होते, आयोनायझेशन होतं. ओके, आयोनायझेशन झाल्यामुळे काय होतं, ह्यामध्ये UV रेज तयार होतात. कुठल्या, UV रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज तयार होतात. बट डायरेक्ट अल्ट्राव्हायोलेट रेज जर तुमच्यापर्यंत आले तर इट्स हार्मफुल, कारण की स्किन कॅन्सर होतो. ओके, आणि आपल्याला माहिती आहे की ओझोन लेअर जो सूर्यापासून येणारे UV रेज आहेत ते ब्लॉक करतं आणि आपलं प्रोटेक्शन होतं. बट हे आपण डायरेक्ट यूज करत नाही, तर मग काय होतं, जे CFL आहेत ना, CFLला फॉस्फरसचं कोटिंग असतं, बल्बच्या आतमधून फॉस्फरस कोटिंग असतं आणि ते काय होतं, त्यामुळे त्यातून फक्त फिजिबल लाईटच बाहेर येते, बाकीची येत नाही. सो दॅट आपल्याला आपला जो पर्पज आहे की आपल्याला जी फिजिबल लाईट त्यामधून पाहिजे तो बाहेर येतो. बट ह्या दोन्हीमध्ये 3-4 कम्पॅरिझनवरती प्रश्न कसा विचारला होता, हे जर प्रिन्सिपलवरती झालं तर पॉवर कन्झम्पशन इकडे LED आहे, लक्षात ठेवा, आणि इथं CFL आहे. तर पॉवर कन्झम्पशन ह्यामध्ये खूप कमी आहे. म्हणजे हे जर 30 वॅटवरती काम करत असेल तर हे 5 किंवा 10 वॅटवरतीच तुम्हाला एनर्जी देऊ शकतात, तेवढीच एनर्जी देऊ शकतात. लाईफ स्पॅन ह्याचं 50 तासापर्यंत असतं, ह्याचं 10 म्हणजे 10,000 तासच चालू शकतं. हीट ह्यामध्ये कमी डिसिपेट होते, ह्याच्यामध्ये थोडीशी हीट जास्त होते. आणि टंगस्टन आहे, तर टंगस्टनचा पण कॉलम सांगतो मी. टंगस्टनमध्ये तर खूप जास्त, म्हणजे आपण तो बल्बला हात लावू शकत नाही. आपण बघितलं ना, जुन्या पिवळ्या कलरचे बल्ब्स असायचे, तर ओके, ते टंगस्टन बेस्ड होते. सो ते खूप हीट जास्त डिसिपेट करायचे. ह्याची किंमत खूप जास्त आहे LEDची. ओके, आपण बघतो 200 रुपयापर्यंत 10 वॅटचा येऊन जातो. हा रिलेटिव्हली 60-70 रुपयापर्यंत येऊन जातो आणि हा आता बघितला 10 रुपयालाच येऊन जातो. सो कॉस्टिंग आपण पाहिली. ओके, बट आता पर्यावरणीय दृष्ट्या कुठला बेटर आहे, पर्यावरणावर परिणाम करणारे खूप कमी आहेत, कारण की ह्यामध्ये असे ॲज सच पॉयझनस गॅसेस वगैरे काही नाही आहेत. बट ह्यामध्ये काय आहे, मर्क्युरी आहे, फॉस्फरस आहे आणि हे मानवी जीवनाला घातक आहेत, कारण की हे डिस्पोज केल्यावरती ते कुठेतरी ते ॲक्युमुलेट होतात. ओके, तर ह्याच टाईपचा प्रश्न MCQ विचारलेला आहे. सॉरी, मला तो थोडासा रिशफल झालेला आहे, मी परत तो घेईल.
नंतर एक स्कीम, काही 2-3 स्कीम आहेत ते घेऊ. उदय. उदय काय आहे? उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना 20 नोव्हेंबर 2015ला सुरू केली. ओके. वीज वितरण कंपन्याचे आर्थिक सुधारणा, कारण की ह्या वीज वितरण कंपन्या आहेत का नाही, हे तिन्ही वेगळ्या केलेल्या आहेत. प्रोड्यूस एक करणार, ओके, ट्रान्समिशन एक करणार आणि वितरित एक करणार. आय थिंक 2015ला हे, 2005ला हे सेपरेट करण्यात आलं. हे प्रोड्यूस करण्याचं काम एक जणाचं, ट्रान्समिशनचं एक जणाचं, आणि वितरण म्हणजे आपल्या घरामध्ये देण्याचं काम वितरण म्हणतो आपण त्याला. ओके. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोण करतं? महावितरण. आपण पाहिलेलं आहे, आपल्या लाईट बिलवरती येतं महावितरण. हे 2005ला क्लासिफिकेशन केलं होतं. आणि मग ह्यामध्ये जे ट्रान्समिशन आहे का नाही, ट्रान्समिशन आणि जे वितरण, ओके, तर हे तोट्यामध्ये खूप आल्या होत्या, कारण की ह्यांना तर पेमेंट जे प्रोड्यूस करतात ह्या प्रायव्हेट प्लेयर आहेत, म्हणजे अदानी, टाटा, रिलायन्स, हे थर्मलवरती खूप मोठ्या प्रमाणात तयार करतात. हे ट्रान्समिशनला विकतात, पण ट्रान्समिशनमध्ये फक्त लॉस होतो. ओके, कम्प्लीट लॉस असा होत नाही. पण वितरण लेवलला खूप जास्त प्रमाणामध्ये इश्यू येतो, कारण की ते खूप गळती, मिसयूज हे खूप जास्त येतो. तर ह्या लेवलमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना 2015 साली आली होती. ओके. त्यानंतर हा सिलेबसचा परत पुन्हा एकदा पॉईंट आहे, पॉवर डिस्ट्रीब्युशन अँड नॅशनल ग्रीड. ओके, पॉवर डिस्ट्रीब्युशन अँड नॅशनल ग्रीड. ओके. तर त्यामध्ये पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही संस्था महत्त्वाची आहे. ती जी काय मगाशी तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगितलं, नॉर्थ साऊथ पॉवर ग्रीड कसं सरप्लस एनर्जीकडून खालच्या रिजनमध्ये किंवा ईस्टर्न वेस्ट कनेक्टिव्हिटी कशी करते. तर ह्याची स्थापना 1989 मध्ये झाली होती. आणि इट इज सेंट्रल पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स 1989. आणि लुकिंग आफ्टर ट्रान्समिशन सेक्टर, म्हणजे ट्रान्समिशन का करणं हे त्याचा मेन हेतू आहे. ह्यावरती असंच प्रश्न बनत नाही, पण 2012ला काय प्रश्न आलेला आपण पाहूया. पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे उद्दिष्ट काय आहे? ओके, तुम्हीच मला कमेंट करून सांगा, मी ह्याचं उत्तर सांगत नाही. जास्त वीज निर्मिती तयार करणे. ओके, ऑलरेडी तर हायलाइटेड आहे. टू जनरेट मोर इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्याचं काम आहे का? नाही. तयार करण्याचं काम. ओके. दुसऱ्याचं आहे ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी जनरेटिंग रिसोर्सेस. ऑप्टिमम युटिलायझेशन म्हणजे नॉर्थची साऊथला आणणे, साऊथची सरप्लस झाली तर नॉर्थला घेऊन इकडची जाणे, कारण की एसी इलेक्ट्रिसिटी, सॉरी इथं मी माझ्या खाली दिसत नाही ते. ओके, इथे लिहितो. ओके, नॉर्थ साऊथ. ओके, हे आहे इकडची नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट, जिकडची ज्या रिजनमध्ये सरप्लस असेल ते दुसऱ्या डेफिशिट एरियामध्ये वाहून नेणे. ओके, कारण की एसी स्टोअर होत नाही, राईट. तर एसी स्टोअर होत नसल्यामुळं मग ह्याचं उत्तर ऑब्विसली होऊन जाते की ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी जनरेटिंग रिसोर्सेस. ह्याचं काय करायचं आहे? ऑप्टिमम युटिलायझेशन करायचं आहे. इस्टॅब्लिश मोर पॉवर स्टेशन हे त्याचं काम नाही आहे. आणि टू डिलिव्हर मोर इलेक्ट्रिसिटी पर कॅपिटा हे पण त्याचं काम नाही आहे. नेक्स्ट पाहूया. समटाइम्स कधी कधी आयोगाला हक्की येते आणि ते 5 वर्षापूर्वीची एखादी विचारते. हे मे बी कवर असेल नसेल, पण मला साईटवरती सापडलं त्यांच्या, मी हे ॲड करण्याचा प्रयत्न केला की नॅशनल इलेक्ट्रिसिटी प्लॅन म्हणून एक 12व्या योजनेमध्ये त्यांनी लॉन्च केला होता. तर त्याचा हेतू काय होता? रिलायबल, अफोर्डेबल, अनइंटरप्टेड म्हणजे 24 तास इलेक्ट्रिसिटी हे सगळ्यांना प्रोव्हाइड करणे. हे कितव्या योजनेचं टार्गेट होतं? 12वी योजना, म्हणजेच 2017 पर्यंत. ओके, ह्याचा इयर त्यांनी त्यांच्या साईटवरती दिलेलं नाही, बट ऑब्विसली 2012मध्ये किंवा 13मध्ये ही सुरू झालेली असणार आहे नॅशनल इलेक्ट्रिसिटी प्लॅन. त्यानंतर सरकार चेंज झालं आणि त्यामध्ये चेंजेस झाले. ओके, त्यानंतर नेक्स्ट टॉपिक पाहूया आपण, ऑन ग्रीड आणि ऑफ ग्रीड सोलार फोटोव्होल्टाईक. ऑन ग्रीड काय आहे आणि ऑफ ग्रीड सोलार फोटोव्होल्टाईक. ऑन ग्रीड म्हणजे काय? इट इज कनेक्टेड टू मेन ट्रान्समिशन लाईन थ्रू नेट मीटरिंग.
आपण ते इमेजमध्ये पाहणार आहोत. ऑन ग्रीड म्हणजे ऑन आहे, म्हणजे इंटरनेटच्या केबलला किंवा मेनला सप्लायला तुमच्या घरातलं कनेक्शन आहे. आणि ऑफ ग्रीड म्हणजे कसं, की जी तुम्ही इलेक्ट्रिसिटी तयार होती, म्हणजे सोलार फोटोव्होल्टाईक पासून जी इलेक्ट्रिसिटी तयार होती, इन विच हाऊस होल्ड इलेक्ट्रिसिटी इज यूज थ्रू सोलार पॉवर ओनली, म्हणजे फक्त जी तयार होती ती फक्त घरातच वापरणे, आणि जी एक्स्ट्रा जी तयार होईल ती लॉस्ट होऊन जाते. पण इथं लॉस्ट होती का? नो लॉस्ट. ओके. ऑन ग्रीड आणि ऑफ ग्रीड सोलार PV. आता त्याबद्दल 1 मिनिट, मला त्या इमेजेस तुम्हाला शेअर दाखवायच्या आहेत त्या. ओके. ओके, इज इट विजिबल? ऑफ ग्रीड अँड ऑन ग्रीड सोलार फोटोव्होल्टाईक सिस्टम. बेसिक सिंपल कन्सेप्ट आहे. हे जे सोलार पॅनल आहेत हे आपल्या इन्व्हर्टर थ्रू आपल्या बॅटरीमध्ये सेव्ह होतं, जो इलेक्ट्रिसिटी तयार होते, आणि ही जी ऑफ ग्रीडमध्ये जी जेवढी गरज पडते हाऊस होल्ड अप्लायन्समध्ये, जेवढी घरामध्ये फॅन, इलेक्ट्रिसिटी ट्यूब, TV जेवढी गरज पडते तेवढी वापरली जाते. हे झालं ऑफ ग्रीडमध्ये. आणि रिलेटिव्हली ऑन ग्रीडमध्ये काय होतं पहा, सोलार पॅनल, इन्व्हर्टर, आणि आपल्या घरामध्ये यूज इलेक्ट्रिसिटी जेवढी पाहिजे तेवढी यूज करतो. ओके. आणि त्यानंतर युटिलिटी मीटर, म्हणजे त्याला नेट मीटर पण म्हणतो. ह्या नेट मीटर थ्रू काय होईल, ज्यावेळेस सरप्लस एनर्जी असेल, म्हणजे दिवसा एनर्जी खूप जास्त तयार होते, तर दिवसा ही ट्रान्समिशन लाईनला म्हणजे महावितरणला लाईट विकली जाते, आणि जर संध्याकाळी ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस ती तिकडून घेतली जाते. मग ॲग्रिगेट युनिटचा कॅल्क्युलेशन करून सपोज मी 100 युनिट हे ट्रान्समिशन लाईनकडून घेतली, आणि 80 युनिट दिवसा त्यांना मी परत रिटर्न केली, माझ्या सोलार पॅनल थ्रू त्यांना रिटर्न केली, तर ॲग्रिगेट किती झालं हे? ओके. सो 20 युनिट्सच मी कालही एक्सप्लेन केलं आहे. ओके, परत आजही पुन्हा परत एक्सप्लेन करतो, सो दॅट यू कॅन क्लिअरली अंडरस्टँड, आणि त्यावरती आपण प्रश्न इझिली टॅकल करू शकतो. तोच कन्सेप्ट आणखी व्यवस्थित इथं टेक्निकली एक्सप्लेन केलेला आहे, की कशा पद्धतीने आपण एनर्जी हार्नेस करतो, आणि नेट मीटरिंगमध्ये ह्या ऑपरेशनल जनरेटर थ्रू किंवा ऑफ ग्रीडमध्ये फक्त हाऊस होल्डलाच कनेक्टेड आहे, आणि त्यानंतर मात्र ऑन ग्रीडमध्ये हायब्रिड सोलार किंवा ऑन ग्रीडमध्ये ते मात्र पॉवर ग्रीडला, युटिलिटी ग्रीडला कसं कनेक्टेड आहे, आणि त्यापासून आपण एनर्जी, आणि दिस इज द फ्युचर. उद्याच्याला हीच गोष्ट असणार आहे. ओके, सस्टेनेबल एनर्जीसाठी. ही मध्ये स्लाईड आलेली आहे कन्सेप्टमध्ये, आणि त्यानंतर राहिलेल्या आपल्या ज्या काही सिलेबसचा शेवटचा पॉईंट आहे, की इन्स्टिट्यूशनल वर्किंग, कुठल्या कुठल्या इन्स्टिट्यूशन आहेत ज्या एनर्जी सिक्युरिटी आणि रिसर्चमध्ये आहेत, तर आपण त्या पाहून घेऊया. त्यावरती प्रश्न आलेला नाही पण येऊ शकतो, एक्सक्लुझिव्हली मेन्शन आहे त्या सिलेबसमध्ये. पहिली आहे IREDA, इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी. ओके. हे किती साली स्थापन झाली? 1987ला, आणि न्यू दिल्लीला त्याचं हेडक्वार्टर आहे. ह्याचा मुख्य उद्देश काय आहे? मे बी MCQ असाही बनवू शकतो, हे उद्देश देतील आणि हे कोणाचा उद्देश आहे असं विचारले जातील. तर काय आहे? नवीकरणीय ऊर्जा म्हणजे रिन्युएबल एनर्जी स्रोतापासून ऊर्जा निर्मितीस प्रोत्साहन देणे, तसेच नवीन प्रकल्पास वित्तीय सहाय्य पण देणे. ओके, फायनान्शियल असिस्टन्स पण देतं. ओके, IREDA. ओके, तर दोन्ही गोष्टी होतात, नवीन नवीन एनर्जीला प्रोत्साहन देणे आणि त्याला वित्तीय सहाय्य करणं, हे IREDचा मुख्य उद्देश आहे. दुसरं आहे सेकंड इन्स्टिट्यूशन पाहू आपण, सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटी. ओके, ही 1951ला स्थापन झालेली आहे, आणि ह्याचं महत्त्वाचं काम आहे टेक्निकल गायडन्स देणं. केंद्र सरकार असू द्या, राज्य सरकार असू द्या, डिस्ट्रीब्युशन कंपन्या, प्रायव्हेट प्लेयर, ट्रान्समिशन कंपनी, ह्या सर्वांना टेक्निकल गायडन्स देणं, म्हणजे कारण की फायनान्शियल गायडन्स वेगळा आला, टेक्निकल गायडन्स वेगळा, तर हा सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटी हा टेक्निकल गायडन्स देते. ओके. त्यानंतर नॅशनल ग्रीडचा विकास करणे. ओके, ग्रीडचा वरती आपण बघितलं की पॉवर ग्रीड्स, आणि त्याचा विकास करणे. थर्ड आहे एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिस लिमिटेड.
एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिस लिमिटेड, जी 2009ला स्थापन झाली. त्याचा मुख्य उद्देश काय आहे? एनर्जी इफिशियन्सी म्हणजे कुठलेही अप्लायन्सेस आहेत तर त्याची ऊर्जेची बचत करून उत्पादनामध्ये कशा पद्धतीने ते उत्पादन इफिशियंट बनू शकतं. ओके, आणि एनर्जीची बचत कशी होऊ शकते तर त्या दृष्टीने हे कार्य करतं. एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिस लिमिटेड हा एक इम्पॉर्टंट आहे. ह्यावरती राज्यसेवा मेन्सला आतापर्यंत प्रश्न आलेला नाही, पण मला वाटतं BEE वरती प्रश्न येऊ शकतो, ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी वरती. आणि GS4 मध्ये हा प्रश्न येऊन पण गेलेला आहे, ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी. आणि GS3 मध्ये 2004 किंवा 5ला एकदा प्रश्न आला होता ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सीवरती. सो मल्टी डायमेन्शन मध्ये आपण ह्या प्रश्नाकडे पाहू शकतो. तर हा का 2001चा जो ऍक्ट ऊर्जा संवर्धन एनर्जी कॉन्झर्वेशन ऍक्ट 2001 नुसार याची स्थापना झाली होती. हेडक्वार्टर दिल्लीला आहे. तर हे काय करतं? राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन करण्यासाठी धोरण आखणे, पॉलिसी मेकिंग करतं. आणि ह्या अंतर्गतच स्टँडर्ड अँड लेबलिंग हा कोड तयार केलेला आहे त्यांनी. ओके, हे काय करतं तर हे जे आपले घरातले उपकरण आहेत, फॅन, ट्यूब, रेफ्रिजरेटर, हे असे जवळ एक्झॅक्टली 23 उपकरण आहेत, ह्यांना रेटिंग देत असतं. ओके, तर ह्या रेटिंग मार्फत म्हणजे 5 स्टार 3 स्टार आपण म्हणतो ना, तर हे काय करत आहे? रेटिंग वाईज आहेत की हे एका वर्षामध्ये 230 युनिट एवढी एनर्जी कन्झ्युम करतील. ओके, हे झालं 5 स्टार रेटिंग फ्रीज. ओके, तर ह्या प्रिन्सिपलवरती हे वर्क होतं. ओके, आणि हे प्रत्येक अप्लायन्सला 23 अप्लायन्सला रेटिंग देतं, 1 स्टार 2 स्टार 3 स्टार. ओके, आणि त्यानुसार त्या कॉस्टिंगमध्ये फरक पडतो. ओके, इथून पुढं थोडंसं इंटरेस्टिंग टॉपिक. आता इथं तुम्हाला अटेंटिव्ह राहणं खूप गरजेचं आहे, कारण की इथे आपले सिलेबसमधले जे काही क्वेश्चन आहेत किंवा ह्या टॉपिकवरती आलेले क्वेश्चन आपण इथे अटेंड करणार आहोत. हा 2012चा क्वेश्चन आहे. ओके, तर हा जाणून मुद्दाम मी आज इथे घेतोय, कारण की क्वेश्चनकडे बघितल्यावर तीच पहिल्यांदा असं प्रेशर वाढतं की अरे एवढा मोठा क्वेश्चन कसं काय. ओके, आणि हे बाय डिफॉल्ट होतं. 2019ला मी अनुभवलेलं आहे की मोठा क्वेश्चन दिसला आणि टाइम जवळजवळ 2 तास संपत आलेले असतात आणि हा बरोबर 135 नंबरचा क्वेश्चन असतो. तर अशा प्रश्नामध्ये हे सगळे ऑप्शन आहेत का नाही, ABCDEFGHI जे पर्यंत वाचायचेच नाहीत अशा टाईपचे गुगली, डायरेक्ट चुकीचा ऑप्शन बघायचे. विविध ऊर्जा स्रोत आणि त्यापासून ह्यातला चुकीचं कुठलं आहे, A आणि G. बघा, ए बघा, तेल काय सांगतं? तेल बाहेर पडल्यावर प्राणवायू कमी करते, म्हणजेच कॉजेस डिप्लेशन ऑफ ऑक्सिजन ड्यू टू स्पिलेज. बरोबर आहे. ऑइल स्पिल झालं तर काय होतं? ऑक्सिजन त्यामध्ये पाण्यामध्ये ॲब्झॉर्ब होत नाही. जर माझं नाही, ए बरोबर आहे, तर हा ऑप्शन कटला. ओके, हा कटला. राहिलं FI आणि GI. आता बघ, दोन्हीकडे GJ. पहिला बघून घेऊया आपण एफ वाला काय सांगतो? सौर ऊर्जा. रेडिओ आणि दूरदर्शन प्रसारणास अडचण. इंग्लिशमध्ये बघूया, सोलार डिस्टर्ब्स रेडिओ अँड TV रिसेप्शन. आता सोलार एनर्जी, सोलार पॅनल मुळे रेडिओ वेव्ज आणि TV रिसेप्शनमध्ये डिस्टॉर्शन येईल का? ऑब्विसली हे फेक आहे. सोलार विंडमुळे असतं. सोलार विंड असतात ना, ओके, हा वेगळा कन्सेप्ट आहे, तो मी इथे सांगत नाही. ओके, सोलार विंडमुळे हे डिस्टर्ब होऊ शकतं, रेडिओ सिग्नल्स वगैरे. ओके, बट हे होऊ शकत नाही. आणि हे सोलार विंड्स खूप मायन्यूट प्रमाणे, कारण की आपले इलेक्ट्रोमॅग्नेटिझममध्ये ते नॉर्थ आणि साऊथ पोलला ते शिफ्ट होतात. ओके, सो तो हा ऑप्शन चुकीचा आहे, म्हणजे F वाला ऑप्शन पाहिजे आणि उत्तर गेलो. मला इथे काय तुम्हाला सांगायचंय, क्वेश्चनचा अप्रोच बघा. मी प्रश्नाला भिलो का? अजिबात नाही. फक्त मी काय बघितलं, मला चुकीचं शोधायचंय आणि मी फक्त ऑप्शन बघितले. ए जर माझा नाही तर 2 ऑप्शन कटल्यानंतर F बघितला. विदिन अ स्पॅन ऑफ 20 सेकंड्स तुमचं उत्तर येऊन गेलेलं आहे. आणि बिलीव्ह मी, आपल्या स्टडीपेक्षा हे जे नॅक्स असतात ना, हे खूप हेल्पफुल ठरतात ऑन द स्पॉट. आपल्या डिस्क्रिप्शन ह्याचं उत्तर काय लिहू. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. द मेन डिसएडव्हान्टेज ऑफ जनरेटिंग इलेक्ट्रिसिटी बाय युजिंग फॉसिल फ्युएल्स. सर्वात मोठा तोटा काय आहे
फॉसिल फ्युएलचा मला पटकन कमेंट करून कळवा की ह्याचा सर्वात मोठा तोटा काय आहे. मोठ्या प्रमाणात कार्बन मोनॉक्साईड, पुन्हा लक्ष द्या इथं CO म्हणलेलं आहे. नायट्रोजनचे उत्सर्जन, नायट्रोजनचं उत्सर्जन होतं का? नाही. कमी वीज उत्पादन, फॉसिल फ्युएल्स, मोठ्या प्रमाणात धुलीकणांचे उत्सर्जन, लार्ज इमिशन ऑफ डस्ट पार्टिकल्स, ओनली डस्ट पार्टिकल्स होतं का? लार्ज इमिशन ऑफ कार्बन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड. ओके, व्हेरी गुड हर्षदा मॅम. 4 नंबरचा ऑप्शन, लार्ज इमिशन ऑफ कार्बन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साइड्स. ओके, इजी प्रश्न आहे, प्रश्नाचं स्वरूप खूप इझी आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? भारतामध्ये विजेच्या वापरात सर्वात कमी हिस्सा कोणत्या क्षेत्राचा आहे? उद्योग क्षेत्र, इंडस्ट्री सेक्टर, कृषी क्षेत्र, डोमेस्टिक सेक्टर का कमर्शियल सेक्टर? ओके, आय थिंक हा 2013 आलेला प्रश्न आहे. तुम्ही उत्तर देऊ शकता. ओके, इंडस्ट्रियल सेक्टरला तर ऑलमोस्ट 1 नंबरला आहे. ॲग्रिकल्चर आणि डोमेस्टिकमध्ये थोडंसं कधी इंडियामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आलटून पालटून आहे. महाराष्ट्रामध्ये डोमेस्टिक 3 नंबरला आहे, ॲग्रिकल्चर डोमेस्टिक 2 आहे, ॲग्रिकल्चर 3 नंबरला आहे. आणि इंडियामध्ये उलट आहे, ॲग्रिकल्चर 2 नंबरला आहे आणि डोमेस्टिक 3 नंबरला आहे. सो हा थोडासा फरक लक्षात ठेवा. आणि कमर्शियल सेक्टर आहे ना, कमर्शियल म्हणजे कॉमर्स वगैरे आहे, हा फक्त लॅपटॉप वगैरे चालवणे, ह्यासाठी खूप एनर्जी लागत नाही. ओके, सो बाय डिफॉल्ट आन्सर येऊन जाईल तर 3. व्हेरी गुड सूरज सर. मॅक्झिमम मुलं पार्टिसिपेट व्हा, उत्तरं द्या. ओके, सो दॅट आपण त्याला इंटरॅक्टिव्ह बनवू. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? मेन्शन द करेक्ट डिसेंडिंग ऑर्डर इन विच द फॉलोइंग एनर्जी सोर्सेस आर यूज इन इंडिया. ओके, कोल एनर्जी, ऑइल एनर्जी, हायड्रो एनर्जी आणि नॅचरल गॅस एनर्जी. ओके, कोल 62% बाय डिफॉल्ट, ए वाले ऑप्शन पण हे सगळीकडेच सेम आहे. ओके, तर ऑइल एनर्जी आपण बघितलं की ऑइलच वरती सगळ्या गाड्या वगैरे सर्व इंधन हे ऑइलवर चाललेलं आहे. ऑइल 2 नंबर, ए बी. नंतर हायड्रो इलेक्ट्रिक आणि नॅचरल गॅस. एकंदरीत बघता हायड्रो एनर्जीवरती एवढे जास्त प्लॅन नाहीत, पण नॅचरल गॅस हे हाऊसहोल्ड प्लस व्हेकल्स ह्यामध्ये नॅचरल गॅसचा यूज खूप जास्त आहे. आणि 4 नंबरला हायड्रो एनर्जी. तर ए बी डी सी ऑप्शन, तर अब 3 नंबरचा ऑप्शन. ओके, व्हेरी गुड. आपण पुढे जाऊया. आणखी काही MCQ कुठला राहिला का? ओके, नाही, इथे आपण कन्क्लूड होतोय. ओके, सो आजचं लेक्चर थोडंसं लेट सुरू झालं, त्याबद्दल रिअली सॉरी. आणि उद्यापासून ह्या काही क्वेरी येणार नाहीत. आणि लेक्चर हळू का घेतलं ह्याच्याबद्दल थोडंसं सांगेल की लेक्चर तुम्ही तानाजी मूव्ही पाहिला असेलच. ओके, लेक्चर हळू घेण्यामागचं एक हे सांगतो की तानाजी मूव्हीमध्ये एक कॅरेक्टर आहे, एक थोडंसं भोळसर कॅरेक्टर दाखवलेलं आहे आणि ते येऊन प्लॅन सांगत असतात. तर तुम्ही ऑब्झर्व नसेल केलं, पण हा आहे ना तो कन्सेप्ट नेपोलियनचा कन्सेप्ट आहे. नेपोलियनने जगावरती राज्य कसं काय केलं होतं 18व्या शतकाच्या स्टार्टिंगला. तर तो त्याच्या प्लॅनिंगमध्ये काय करायचा? ओके, प्लॅनिंग म्हणजे वॉर रूम असते, त्या वॉर रूममध्ये ते सर्वात आपल्या वॉर रूममध्ये आपले जे प्लॅनिंगमधले जे सगळे जे असतात ना उच्च पदस्थ, त्यांच्याबरोबर 4 वेडे लोक आणून ठेवायचा आणि तो त्यांना म्हणायचा अशा पद्धतीने प्लॅन डिझाईन करा की ह्या सर्वात एडी माणसं आहेत आपल्या युद्धातली. ओके, ह्या 4 माणसांना तो प्लॅन कळायला पाहिजे. ओके, तर त्याचा उद्देश काय होतं की म्हणजे प्लॅन एवढा सिंपल असला पाहिजे की तो तुम्हाला एवढ्या एंडिंगपर्यंत कळला पाहिजे. तुमचा स्टडी पण एवढा सोपा असला पाहिजे की तो शेवटच्या माणसांपर्यंत आणि शेवटच्या टॉपिकपर्यंत कळला पाहिजे, जेणेकरून आपल्याला ते वॉर म्हणजे कुठला आहे, आपलं एक्झाम वॉर आहे. आणि त्याचा फायदा असा होता की नेपोलियन कुठलंच युद्ध जिंकत नव्हतं, कारण की त्याच्या सर्व टीमला माहिती होतं
की आपल्याला कसं लढायचं आणि कशा कशा स्ट्रॅटेजी आखलेली आहे. आता मी तानाजीचा उल्लेख का दिला, तर तानाजीमध्ये पण ही हिडन फॅक्टर आहे, पण तो त्यांनी कसा उचलला ते तुम्हाला सांगतो. ह्यातला जो जे भोळसर कॅरेक्टर आहे बघा, थोडंसं मुस्लिम दाखवलेला आहे, थोडंसं भोळसर कॅरेक्टर आहे आणि त्याला तो प्लॅन व्यवस्थित समजलेला आहे आणि ते सांगतंय. म्हणजे कळालं का, जर त्याला समजतंय तर बाय डिफॉल्ट तो सर्वांना समजतोय. मग मला हेच सांगायचंय की थोडंसं हळू होतं, पण जर त्यांना समजतंय आणि एंडिंगचा जो कोपऱ्यातला टॉपिक ही जर आपण तेवढ्या शांतपणे समजून घेतला, की दर प्रश्न कुठल्यावर बनू शकतो हे आपण 2021ला गेस करू शकत नाही. पण आपण जर प्रत्येक वेटेजवरती असा व्यवस्थित जर प्लॅन केला आणि व्यवस्थित मायन्यूट अन टू द लास्टपर्यंत गेलो, तर आपण सर्व क्वेश्चन व्यवस्थित अटेंड करू शकतो. हा माझा मोटो आहे. ओके, यू गॉट माय पॉईंट. मला काय म्हणायचं होतं. त्यामुळे कोणाला वाटेल की लेक्चर थोडंसं स्लो होतं. ओके, डे बाय डे थोडंसं फास्ट होईल, कारण की MCQज कसे येतात, माझे एक्सप्लेन करण्याच्या मेथड बरोबर तुम्ही कोप अप व्हाल. ओके, काही क्युरीज असेल ना तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. ओके, तर आज आपण एनर्जी हा टॉपिक कंप्लीट केलेला आहे. एनर्जीबद्दल आणखी काही ज्या करंटच्या टिटबिट्स असतील तर त्या मी तुम्हाला कंपाईल करेल आणि तुम्हाला ते मी प्रोव्हाइड करेल, कारण की सध्या ह्या स्लाईडमध्ये त्या इन्क्लुडेड नाहीत. यामध्ये फिजनचा असू द्या किंवा आणखी कुठल्या करंटच्या माझ्या ह्या जे काही स्कीम वगैरे आहेत त्या तुम्हाला मी दिलेल्याच आहेत. ओके, नेक्स्ट टॉपिक हा आपला स्पेस असेल. हॅलो, नेक्स्ट टॉपिक हा आपला स्पेसला सुरुवात करतोय, कारण की स्पेस थोडा टेक्निकल टॉपिक आहे आणि त्याला पण थोडासा टाइम लागू शकतो. तुम्हाला मी त्याच्या नोट्स प्रोव्हाइड करेल आणि त्याचबरोबर सगळे आपला अभ्यासाचा अप्रोच असाच राहील की ओके, शुभांगी मॅम काय बोलतात की नोट्स मॉर्निंगला टाकत जा. ओके, उद्यापासून नोट्स मी मॉर्निंगला टाकत जाईल. ओके, अराउंड 10-11 वाजता, सो दॅट तुम्ही ते एकदा थरोली पाहू शकता. आणि लेक्चर व्हायच्या अगोदर थोडंसं एक 5-10 मिनटं लेक्चर ह्याच्यावरती थोडंसं ब्रीफ करत जा, म्हणजे तुम्ही त्याला मॅच व्हाल. ओके, स्पेस आपला अप्रोच असाच राहील. मॅक्झिमम आपल्या नोट्स पण आहेत, व्हिज्युअल प्रेझेंटेशन व्हिज्युअल प्रेझेंटेशन राहील आणि त्याला PYQची जोड दिली जाईल. सर्व PYQज असतील. ओके, आणि आयोगाची दिशा काय आहे ते आपल्याला कळून जाईल. ओके, तर स्पेस पण मी ह्याच अप्रोचने शिकवणार आहे की प्रिव्हियस इयर पेपर प्लस माझे नोट्स आणि पिक्चोरियल इमेजेस, किंवा जिथे जमल तिथे ग्राफिक्स ॲनालिसिस, जिथे जे जमल त्यामार्फत. जर इट्स ओके असेल तर तुम्ही थंब देऊन मला तसं सांगा. ओके, आणखी काही डाऊट आहेत का कोणाचे? नेक्स्ट टॉपिक आपला स्पेस असेल आणि उद्यापासून आपल्या प्रायव्हेट ग्रुपवरतीच लेक्चर होईल. सो जर इनरोल व्हायचं असेल तर आजच व्हा, कारण की उद्याच्या ॲट द 11th आवरला तुमचा Gmail ॲड करणं प्रायव्हेट ग्रुपवरती ते शक्य होणार नाही. त्यामुळं टीम मॅनेजमेंटचं असं म्हणणं आहे की तुम्ही ॲज सच लवकरात लवकर ते त्यांना सांगा की इनरोल झालेला आहे आणि तुमचा ते जे उत्कर्ष सरांनी जे मेल पाठवलेला आहे त्यावरती तुम्ही ते भरून द्या, की उद्यापासून फक्त प्रायव्हेट चॅनलवरतीच लेक्चर होतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हॅलो, PPT पण शेअर करतो. ओके, कारण की काय आहे ते खूप रिशफल झालेल्या गोष्टी आहेत. तर मी PPT पण तुम्हाला माझ्या नोट्स बरोबर PPT पण तुम्हाला शेअर करेल. काही डाऊट आहेत का? थोडं डे बाय डे थोडंसं पहिल्या 2 लेक्चरला स्पीड थोडंसं हळूच ठेवलं होतं, कारण की माझी शिकवण्याची हे माझी टेक्निक आहे ती थोडीशी अशीच आहे. पण हळूहळू त्यामध्ये मी एकदा तुम्ही माझ्याबरोबर मॅच झाला की हे आता मुलांना हा कन्सेप्ट व्यवस्थित कळायला लागला, की त्यामध्ये बाय डिफॉल्ट मी स्पीडमध्ये हे करणार आहे आणि 15 दिवसाच्या स्पॅनमध्ये तुमचा सायन्स अँड टेक विथ रिव्हिजन लेक्चर्स कंप्लीट होतील. त्याबद्दल नो डाऊट. आणखी काही कोणाचे डाऊट आहेत का? ओके, छान एक्सप्लेनेशन. इट्स ओके. ओके,
तर मी लेक्चर इथे आज कन्क्लूड करतो, कोणाचे काय डाऊट नसतील तर. ओके, उद्या बरोबर शार्प 6:55लाच मी ऑनलाईन येईल आणि 6:55 पासूनच बाकीचे काही ज्या क्वेरी वगैरे असतील ते सॉल्व्ह होतील आणि एक्झॅक्टली 7 किंवा 7:02 आपलं लेक्चर स्पेसवरती सुरू होईल. थँक्यू व्हेरी मच पेशन्सली ऐकून घेतल्याबद्दल. ओके, बाय.